तर काय फॉर्मल सेशन नाहीये, म्हणजे गप्पा मारायला. मी तर गप्पा मारायला आलोय, तुम्ही सिरियस होऊ नका एवढे. तुमचे एवढे असे चेहरे सिरियस बघून मला टेन्शन यायला लागले. आपल्यासाठी मोठे पाहुणे म्हणजे आपले विद्यार्थी आहेत. आणि आपलाच विद्यार्थी ज्यानं मागच्या वर्षी मुलाखत दिली, ज्या पॅनलच्या सर्वाधिक भीती आहेत त्या पॅनलच्या समोर हे दोन वाघ गेले होते इंटरव्ह्यूला. आणि त्यांच्यासोबत काय झालंय, त्यांनी तिथे गेल्यानंतर गोष्टी कशा पद्धतीने हाताळल्यात आणि त्यांच्या निकालात मुलाखतीच्या मार्काचं काय महत्व होतं. आपल्याला जे शेवटच्या टप्प्यावर ऐकून माहिती असतं फक्त की इंटरव्ह्यूलाही महत्वाचा असतो, खूप महत्वाचा असतो, काय केलं पाहिजे, पण तो किती महत्वाचा असतो तर तो हे दोघं त्यांचे अनुभव सांगतील. म्हणजे हे सगळ्यात रिसेंट लोक आहेत आणि हेच कपडे घालून ते इंटरव्ह्यूला पण गेलेले होते. तर त्यांना रात्री फोन केला की या तेच कपडे घालून. एक खुर्ची राहिली प्रतीकची, तर प्रतीक जर आला तोपर्यंत तर प्रतीक आपल्याशी बोलेल. म्हणजे मागच्या वर्षीच्या निकालातली सगळ्यात दुःखद गोष्ट आहे की प्रतीक पाताडे जो आहे तो 28 मार्क आहे, त्याला टॉपर येतो इंटरव्ह्यूचा, परंतु त्याचं सिलेक्शन झालेलं नाही मागच्या वर्षी. तर मी प्रतीकला पण विनंती केली होती की हे पण शेवट दुःख आहे ते, आणि आपण कशा पद्धतीने असं समोर जायचं विद्यार्थ्यांच्या, थोडंसं त्याच्याही मनाला वाईट वाटलं असेल म्हणून कदाचित तो आला नसेल, परंतु मधल्या काळात मध्ये आधी कधीतरी तो येऊन आपल्याशी नक्की बोलेल अशी विनंती त्याला आपण सगळ्यांच्या वतीने करू. ओके, तर म्हणलं आपण थोडंसं इनफॉर्मल बोलू आणि ॲक्च्युअल काय घडतंय त्याच्यावर बोलू. बाकी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूचे 2 सत्र आहेत, 3 सत्र आहेत यूट्यूबला, हां ते बघायचे. म्हणजे आज काही परत ॲक्टिंग करून दाखवणार नाही, हा काही कॉमेडी शो नाही केलेला आपण. त्यामुळे मागच्या वर्षी कपडे कसे घालायचे, काय कसं काय त्याच्यावर पण बोलणार आहे. पण त्याच्याविषयीचं खुर्चीत कसं बसायचं, काय सचिन, खुर्चीत कसं बसायचं पासूनचा जो व्हिडिओ आहे, 3 व्हिडिओ यूट्यूबला आहेत. आजचं सेशन त्याच्या पुढचं आहे, तेच परत यूट्यूबवर ऑलरेडी उपलब्ध असल्यामुळे परत त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण आणखी मागच्या वर्षीचे जे काही एक्सपिरियन्स आहेत आपले त्याच्यावर आपण बोलू. तर सर्वसाधारणपणे मुलाखतीची बेसिक तयारी सुरुवात करत असताना आपण काय करणं अपेक्षित आहे इथपासून सुरू करू. ते पुढचा प्लॅन काय असणार आहे आपला मॉक इंटरव्ह्यूच्या संदर्भानं, असं आपलं सगळं शेड्यूल्ड असेल. आणि मध्ये एक्सपिरियन्स शेअरिंग असेल, काय काय झालं होतं, असे 3 टप्प्यामध्ये आपण पुढे जाऊ. मुलाखतीची सुरुवात 40 मार्काची मुलाखत आहे आपली, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि एका एका मार्कावर गेम फिरलेली आहे मागच्या वर्षी, 1-2 मार्कावर. त्याच्यामुळं पहिलं तर या प्रिपरेशनची म्हणजे या वर्षाच्या मुलाखत कार्यक्रमाची सुरुवात करताना एक गोष्ट डोक्यातनं काढा की अमुक एक पॅनल मार्क देत नाही आणि अमुक एक पॅनल खूप मार्क देतो, हे अजिबात सत्य नाही. ते व्हॅलिडेट करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता ज्या पॅनलचं नाव पडलंय की हे मार्कच देत नाहीत, त्यांनी मार्क दिलेले आहेत. आणि काही पॅनल असे आहेत की आपण फक्त टॉपरला किती पडले एवढंच बघतोय. म्हणजे यावर्षीचे दोन्ही तिन्ही टॉपर एकाच पॅनलकडे होते, पण 27 वाले 26 वाले त्याच्या खालच्या पॅनलकडे होते ना. त्याच्यामुळं सरसकट सगळ्यांनाच 18 दिलेत आणि सगळ्यांनाच 19 दिलेत, तर असं काही झालेलं नाही. कदाचित त्यांचं ॲव्हरेज कमी आहे, 2-4 मार्काचा फरक असणार आहे. मग मुळात आपल्याला ते वाढवायचं याच्यासाठीच आपण आलोय. कारण त्यांचे जर 19 पण दिलेले आहेत आणि 26 पण दिलेले आहेत, याचा अर्थ ते 26 देतात. आपलं प्रिपरेशन करत असताना काय काळजी घ्यायची याच्यावर आपण चर्चा करू. बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट तर सगळ्या पॅनलचं अकॅडमिक क्वालिफिकेशन बघायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी, काय काय क्वालिफिकेशन आहेत. आणि ते आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं पाठ असेल. कोण PhD कशात नाही, कोण MSc, कोण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कोणी DTचं चेअरमन राहिलेलं आहे, कोण प्लेन BSc झालेलं आहे, कोण BA LLB झालेलं आहे ऑनर्समधून, अध्यक्ष आहेत ना आपले LLB झालेले, आणि पोलिसिंगचा एक्सपिरियन्स आहे, कोणी कोणत्या विभागात काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डिसिजन मेकिंगवर इन्फ्लुएन्स करणार आहेत ऑब्वियसली. कारण त्यांनी ज्या विभागात काम केलं आहे आणि तुम्ही नेमके त्याच डिग्रीतनं आलेले असाल. म्हणजे सर्वाधिक त्रास मला पण इंटरव्ह्यूला जे लोक देतात ते आहेत मेकॅनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर. भयंकर त्रास होतो ह्या लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. म्हणजे मेकॅनिक्सचीच व्याख्या सांगता येत नाही. आता ह्याच्यापेक्षा बेसिक काय विचारलं पाहिजे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधला फरक सांगा. आयोग पण हेच प्रश्न विचारत. म्हणजे तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलाय, कदाचित तुम्ही ऐकलंच असेल की मी विचारलेले किंवा रयतच्या पॅनलने विचारलेले ऑलमोस्ट प्रश्न इंटरव्ह्यूला विचारतात. त्यांचं आणि आमचं कसं काय मॅच होतंय, तर आम्ही हेलिकॉप्टर व्ह्यूनं विचार करतो, जसा ते करतात तशा बाजूने विचार करायचा प्रयत्न असतो. तुम्ही स्टुडंट व्ह्यूनं प्रिपरेशन करत असताय. तुम्हाला वाटतंय की आता ऑब्जेक्टिव्हची परीक्षा द्यायची जाऊन परत, म्हणून तुम्ही एकदम सगळ्या नोट्स बीट्स काढून सगळं जोरात लिहून बिहून सगळं चाललेलं असते. पण तिथे गेल्यावर आपल्याला कळते की लिहायची नव्हती, बोलायची परीक्षा होती. आणि बोलायची परीक्षा असल्यामुळे, कारण बोलायची सवयच नाही. म्हणजे तुमच्यापैकी इथं जर प्रत्येकाला म्हणलं की 12 तास लायब्ररीत बस, तर तुम्ही म्हणताल 12 काय 13. आणि त्याला जर म्हणलं का चौकटीत 10 मिनिटं भाषण कर, नाही नाही ते नाही येत आणि तेच पाहिजे. म्हणजे 12 तास का 12 मिनिटं, तर 12 तासाचं ॲटिट्यूड आपल्या सगळ्यांमध्ये बसायचं.
आता मुद्दा बसायचा नाही, आता मुद्दा बोलायचा आहे. आणि बोलायचा मुद्दा ज्या वेळेला येतो समोर, तर काय बोलायचंय ह्याचा डाटा आहे का आपल्या डोक्यात, तर तो पण आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्ही प्रूव्हन लोक आहात. ज्या अर्थी तुम्ही इंटरव्ह्यूला आलाय त्या अर्थी तुम्ही हुशार आहात. मेन्स क्वालिफाय करून आलेली लोक आहेत ना. त्यामुळे आता इथं हुशारी नाही चालत तुमची. आता तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं प्रेझेंटेशन आणि तुमच्या डोक्यात असलेली हुशारी योग्य वेळेला बाहेर येते का. मी लय हुशार आहे पण मला घामच फुटतोय, बोलताच येईना, चालत नाही असल्या गोष्टी. मग आता आपल्याला कशा कशावर काम करत जावं लागेल पुढं. तर पहिली सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती आहे तुमचं प्रोफाईल. सगळ्यांकडे हे प्रोफाईल. तुम्ही जो फॉर्म भरला आता कुठला आहे काय आहे ते ज्या वेळेला मॉकला येईल त्यावेळेला परत चर्चा करा माझ्या बरोबर तुम्ही. तर सतीश सर आलेत का? सतीश रंजन सर या या. सर ONGC मध्ये आहेत, 15 दिवस समुद्रात असतात आणि 15 दिवस जमिनीवर असतात. आता जमिनीवर आलेले दिसतात, ते काय बॅग घेऊन मुंबईवरून कुठून आलेले दिसतात लगेच. ONGC मध्ये सिनियर इंजिनियर आहेत, ते आपण जे बघतो का नाही जिथून तेल निघतं ते आग लागलेले असते समुद्रात, तिथं असतात हे कामाला. सर या. तर हा काय प्रोफाईल. आता प्रोफाईल आपण एका एका मुद्द्यावर जाऊ की प्रोफाईल बस. प्रोफाईल मध्ये काय करणं अपेक्षित आहे. प्रोफाईल मधला सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे पहिला आहे वरती लोगो. MPSCचा प्रोफाईल प्रिंट मारल्या त्या लोगोचा पहिला अभ्यास करा. त्या लोगोमध्ये MPSCचं ब्रीदवाक्य दिलेलं आहे. आता बऱ्यापैकी सगळ्यांचं पाठ झालेलं असणार आहे ते. स्वसुख निर्भिलाष खिद्यसे लोकहित कालिदासांनी केलेली रचना आहे. एका राजाचं वर्णन केलेलं आहे. कालच्या युट्यूब सेशन मध्ये पण सांगितलं होतं मी हे, की हे राजा तू कसा असला पाहिजे, स्वतःच्या सुखाची अभिलाषा न ठेवता तू लोकहितासाठी काम करत राहायला पाहिजेस. आता आपण राजा नाही, आपण आता अधिकारी आहोत, पोलीस खात्यात जाणार आहोत. तर आपल्याला ती पहिली ओळ माहिती असली पाहिजेत. आयोगाचं ब्रीदवाक्य काय, स्वसुख निर्भिलाष खिद्यसे लोकहित. आणि याच्यातच तुमच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे. तो प्रश्न आहे की तुम्हाला PSI का व्हायचंय. हा सगळ्यात हॉट क्वेश्चन आहे MPSCतला. तुम्हाला PSI का व्हायचंय, त्याचं उत्तर जर तुम्हाला सापडत नसेल तर आयोगाच्या ब्रीदवाक्याला कोरिलेट करून बघा. स्वसुख निर्भिलाष खिद्यसे लोकहितो याच्या बरोबर काय जुळतंय का. नाहीतर मग नोकरीची गरज जे आहे आपलं ते जनरल हाणायचं, मग काय लोड घ्यायचा नाही. म्हणजे लय मार्क पाडायची अपेक्षा नसेल तर किमान गेले तर नाही पाहिजेत, एवढं तर सांभाळावं लागेल ना आपल्याला. हा तर ते त्या वेळेला मॉकला आलं की पहिलं. आता हा तुमचा पहिला प्रश्न सोडतोय मी इथं तुम्हाला. ज्या वेळेला तुम्ही मॉकला येताल, मागच्या वर्षीच्या लोकांना माहिती आहे की मी शेवटच्या दिवसापर्यंत याचं उत्तर सांगत नाही, त्याच्याकडनं काढून घेतोय. मग ते शेवट घेऊन येतं, हा हे बरं वाटतंय जरा, कारण ते तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. जर ते तुम्हाला बरं वाटलं ना तर तिथं येईल ते. जर मला बरं वाटणार जर मी दिलं ना तर तिथं जाऊन तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते सांगता. खरं प्रेशरमध्ये खरंच बाहेर येतंय. त्याच्यापेक्षा खऱ्यावरच बिल्डिंग बांधलेली चांगली ना. आता आपल्याकडे वेळ आहे, स्कोप आहे विचार करायला, तर विचार करू आपण. पण बेसिकली मला PSI का व्हायचं हा प्रश्न MPSCच्या लोगो मधूनच जनरेट होतो. 5 वर्षापूर्वी आपण या प्रक्रियेची जी सुरुवात केली होती ती त्यासाठीच केलेली होती. त्याच्या खालोखाल लगेच आपण आलो की विचारलं जातं MPSCचा कार्यालयाचा पत्ता सांग. फार रेअर केसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. ॲड्रेस सांगा. कारण आता आपण काही झालं की मॅटमध्ये जातो, MPSCच्या ऑफिसला निवेदन द्यायला जातो, त्या दोघांनी पण नाही ऐकलं की हायकोर्टला जातो. बरोबर. CMचं कार्यालय, DCMचं कार्यालय, सगळ्या स्थानिक मंत्र्यांची कार्यालय, निकालाला जावंच लागतंय ना सगळ्यांकडे आपल्याला. त्याच्यामुळं ह्या तिन्हींचे पत्ते खूप तुम्हाला वाटत असेल असं कुठे असतं तेव्हा करा सगळ्यांचे, म्हणजे बेसिक तर करा. हे आमदार खासदारांचे घर नाही करा. MPSCचं ऑफिस कुठे आहे, मंत्रालयाचा पत्ता काय आहे, महाराष्ट्र पोलीस कुठं बसतात, CP तुमचे कुठं बसतात, DGP कुठं बसतात, हे बेसिक आहे. हे पत्ते फार रेअर केसेसमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आयोगाचा विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेला. तुम्ही जिथं आला त्या जागेवर बसलाय, जिथून खाडी दिसती फक्त बाजूला खिडकीतनं, ते कुठं बसलेला असता तुम्ही, दिसणार आहे तुम्हाला सगळ्यांना. इकडं पॅनल असतो, इकडं समुद्र असतो. मग असं आणि सरांनी सांगितलं असतं इंटरव्ह्यू मध्ये, समोर बघायचं, इकडं नाही बघायचं. इकडं बघितल्यावर पाणीच दिसतंय ना समुद्रातलं. तुम्हाला पण दिसणार आहे, संधी मिळणार आहे तुम्हाला आयुष्यात. अथांग पसरलेला समुद्र आणि समोर आपलं आयुष्य निश्चित करणारी 2 माणसं बसलेली असतात. आपण प्रोफाईलच्या ॲड्रेस वरती होतो. त्याच्यानंतरचा पहिलाच प्रश्न येणार तुमचा, हा फोटो कुणाचा आहे असं बघतात. आणि बऱ्यापैकी मागच्या पोरांना सवय झालेली होती ह्याचीच, कारण इथंच मी विचारायचो हे फोटो कोणाचा आहे.
तो म्हणायचा माझाच आहे. मग अख्खा तू 12वीचा आहे का? हा सर जुना आहे. मग बदलला नाही का? नाही सर. का नाही बदलला? नाही लक्षात नाही आलं. सॉरी सर. इथून काय सुरुवात झाली? इंटरव्ह्यू पडायला सुरुवात झाली. आता भारी वाटतंय ना ऐकायला. तिथं कसं वाटत असेल ज्या वेळेला पहिलाच प्रश्न येतो, फोटो कोणाचा आहे, आणि त्याचं उत्तर आपल्याला डिफेंड करता येत नाही आणि आपल्यावर प्रेशर चढायला सुरुवात होती. आणि एका पॅनलच्या समोर गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो, नाश्ता काय केला? बरोबर ना? सगळ्या आधी या वर्षीचं विशेष कौतुक असं आहे की स्क्रिप्टच नाही येत आपल्याकडं. 21च्या स्क्रिप्टच नाही येत. कारण स्क्रिप्टमध्ये लिहायचं काय हे घरी आला तरी कळलं नाही पोरांना. हा टॉपरच एक सांगत होता, मला मुंबईत निघालो आणि पुण्यात पोहोचल्यावर मला कळलं की झाला इंटरव्ह्यू. कारण काय काय विचारलं होतं काहीच आठवत नव्हतं. तर ते प्रेशरचा मुद्दा आहे सगळा हा, लक्षात घ्या. आणि मग हा जो काय मुद्दा आहे की नाश्ता केला का किंवा फोटो कुणाचा आहे, हा कशा पद्धतीनं रिसीव करायचा आहे आपल्याला, यातनं दोन गोष्टी घडतील. एक तर ते तुम्हाला इझी करत आहेत, किंवा जर तुम्ही या दोन प्रश्नांसाठी तयार नसाल तर इथं तुम्हाला प्रेशर माउंट व्हायला सुरुवात होणार आहे की आपल्याला हेच येईना. नाश्ता काय केला तर MPSC वाला पोहे सोडून दुसरं काहीच खात नाही. ते कंटिन्यू ठेवायचं, पोह्यांची साथ सोडायची नाही. कारण उगाच इडली सांबर खाल्लं तर कसं बनवतात? मेदूवडा कशाला खायचाय? आहे का ना? खाल्ला मेदूवडा कशाचा बनवला होता? अडचण होण्यापेक्षा आपलं जनरल सेन्स मध्ये गेला म्हणजे हा आता काय पेपर डोसा खाल्ला म्हणून 2 मार्क जास्त पडतील, तर असं काय होणार नाही. त्यामुळं हे जे काही प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला इझी करण्यासाठी विचारले जातात. आपल्या मनाची तयारी ठेवा. असं नाही म्हणायचे काय बी विचारतात, नाश्ता काय गेला, हे काय प्रश्न आहे का? योग्य आहे बाळा, तुला जागे आणायसाठी चाललं होतं ते. कारण तू जातानाच एवढा BP वाढलेला होता तुझा, म्हणून तुला खाली घ्यायचा होता थोडा, म्हणून विचारला होता. म्हणून आपल्याला तो व्यवस्थित जर हँडल केला, व्यवस्थित टॅकल केला तर प्रेशर येणार नाही आपल्याला. हा प्रेशरचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपण खाली आलो की मग आपलं येतंय नाव न सांगता ओळख करून द्या, टोकन नंबर देतोय आपण. कधी कधी इंटरव्ह्यू देऊन आलो तरी टोकन आपल्याकडेच राहतंय. मग शेवटी लक्षात येतंय होतंय असं, मग त्यांच्या बी लक्षात येत नाही, टोकन तुझ्याकडेच राहिलं, मग दे म्हणतात. मग सॉरी बिरी जे व्हायचं ते होतंय. पण क्रमानं आता येतंय तुमचं स्वतःच्या इंट्रोडक्शनवर, सेल्फ इंट्रोडक्शनवर आता विषय आला. मग सेल्फमध्ये नाव तर विचारलं जात नाही, पण त्यांनी विचारलं नाही पाहिजे, हा क्रायटेरिया आहे, हा प्रोटोकॉल आहे. पण आपलं नावच युनिक असेल तर त्या नावावर ते प्रश्न विचारणार नाहीत. अभिमन्यू अर्जुन, बरोबर ना? पण त्यांच्या समोर जर ते असेल तर ते तशा कॉन्टेक्स्टमध्ये महाभारतातला प्रश्न विचारू शकतात. परीक्षित कोण होता विचारू शकतात. त्याला आपण हे नाही म्हणू शकत ना का विचारलंय, असं म्हणता येणार नाही तुम्हाला हे का विचारलंय. म्हणजे तुमचं नाव आडनाव जरी विचारलं नसेल तरी त्याच्या संदर्भानं ज्या काही कुळकथा आहेत, दंतकथा आहेत, त्या करून ठेवा. कारण ते थेट जरी नाही विचारलं तरी आपल्याला दिसत असतं. अचानक PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये चौथाच काहीतरी प्रश्न विचारलेला असते त्याच्यात. म्हणजे कायद्याचा प्रश्न विचारायच्या ऐवजी रामायणातला प्रश्न विचारलेला असतो ना. आपण विचार करतो ह्याला रामायण का विचारलं असेल, कारण ते कुठून तरी त्या इंटरव्ह्यूमध्ये आलेलं असतंय म्हणून ते विचारत असते. असं घरनं काही ठरवून येत नाही की याला काय विचारायचं आणि त्याला काय विचारायचं. तुम्ही जे काही लीड देता त्या लीडवर ठरतं की काय विचारायचं. म्हणून नावं तुमची जी काय असतील त्या नावांवर कितीही प्रश्न विचारले जात नसतील तरी त्याच्या अवतीभोवती ज्या काय कथा आहेत, मिथ्स आहेत, त्यावर काम करणं गरजेचं आहे. काम करून ठेवा. त्याच्या खालोखाल येतो पत्ता. पत्ता जो असतो आपला, त्या पत्त्यातली बारक्यातल्या बारकी गोष्ट करून ठेवायची. बारक्यातल्या बारकी म्हणजे वाडीचं नाव, गावाचं नाव, गावची लोकसंख्या, वाडीची लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय 3 मुद्दे करायचे तुमच्या गावाच्या संदर्भानं. म्हणजे तुम्हाला तुमचे ओपिनियन जे आहेत ते तुमच्या गावावरून जनरेट होऊ शकतात. आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. जर इंटरव्ह्यू थोडे इकडे तिकडे झाले तोपर्यंत विधानसभेची आचारसंहिता झाली. मला माहित नाही कधी होणार आहेत. मी तयारीच्या अनुषंगाने सांगतोय. आता हे लोकसभेचं वातावरण हे कंटिन्यू होणार आहे. मग कधीतरी लाट होती, या वेळेला वेगळी लाट होती. मग त्या लाटेवर तुमच्या भागात काय झालं, याच्या भागात काय झालं, सामाजिक परिस्थिती काय होती, लोकसंख्या किती होती, मतदान किती झालं, मग हे चढत्या क्रमानं करत जायचं. खेड तुमचं, वस्ती, वाडी, गाव, तालुका, जिल्हा, विभाग, याचं सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर पाहिजे. जर त्याच्यात आता माझ्यासारखं गाव असलं, माझ्या गावासारखं जेजुरी,
तर मग येणार मजा गावची. तो पन्हाळा, जुन्नर अशी ज्यांची गावाची नावं आहेत, तर त्या लोकांना जिथं ऐतिहासिक वारसा आहे गावांना, तर तिथं प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमची गावाची नावं त्याचे 3 हेड करा, सामाजिक, आर्थिक, राजकीय, आणि त्याच्याविषयीचा जेवढा काही डेटा तुम्हाला गोळा करून ठेवता येईल आता तेवढा करा. तुम्ही कितीही डीप जावा, आयोग वरचा प्रश्न विचारतं. तुम्ही खूप डिटेल गेलेला असता खाली आणि प्रश्न वरचा असतो, कारण ते आपल्यासारखं पुस्तकं काढून प्रश्न काढत बसणार नाहीत. रॅन्डमली जर मला काही वेगळं वाटलं तर ते पहिले गुगल सर्च करतील. तुम्ही पण तीच सवय लावा. काही पॅनल समोर लॅपटॉप ठेवून बसलेला असतात माहिती आहे ना, हां, ते गुगल सर्च करतील तुमच्या गावाचं नाव आणि पहिलं जे दिसेल इमेजमध्ये काहीतरी दिसेल, ऑलमध्ये काहीतरी दिसेल आणि न्यूजमध्ये काहीतरी दिसेल. मग न्यूजमध्ये गेला तर खाली आला तर दिसतंय की 6 महिन्यापूर्वी तुमच्या गावात गावठी दारू पकडली होती. मग तुम्हाला प्रश्न येते गावठी दारूवर. मग आपल्या हे इझी आहे ना सगळ्यात टूल माहिती गोळा करायचं. पण तुम्हाला जिल्ह्याची पुस्तकं वाचायची घाई झालेली आहे. तुम्हाला जिल्ह्याच्या इतिहासाबरोबर वर्तमानात तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात काय घडलंय ते सॉर्ट आउट करा. त्याच्यावर प्रश्न जनरेट होतात. त्यामुळं नाव झालं, त्याच्यानंतर तुमचं गाव झालं, गावानंतर मग आता इथं एक इंटरव्ह्यूमध्ये टर्नआउट होण्यासारखा चान्स असतो आपल्याला, तो म्हणजे वडील काय करतात, पोलीस खात्यात आहेत. बरोबर, चांगला पॉईंट आहे ना हा, पोलीस खात्यात आहेत. आता हा इथून आपल्याला इंटरव्ह्यू काय करता येतो, ड्राईव्ह करता येतो किंवा घेऊन जाता येतो. मग आपल्याकडे असं जर काही स्पेशल असेल तर ते आपल्याला कुठं सांगता येतं, इंट्रोडक्शन मध्येच सांगायचं असतं. पॅनल आपल्याला विचारेल आणि तो तिथपर्यंत जाईल, मग त्याला आपल्या मनातलं कळेल, मग त्यांनी ते विचारलं तर मग लय भारी सांगू. तर ते प्रिपेअरच करून ठेवायचं. अमुक अमुक गावावरून अमुक अमुक ठिकाणून मी आलेलो आहे, माझं शिक्षण इथं इथं झालेलं आहे, माझ्या घरी माझे वडील आहेत, शेतमजूर आहेत, दगडी फोडायला जातात, पोलीस आहेत. ते तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे त्या पॉइंटला. बाकी सहानुभूती घेताय का नाही ते पॅनलला ठरवू द्या ना. तुम्ही ठरवायचं वय कशाला सहानुभूती घ्यायची, त्याला वाटू द्या ना नाही सहानुभूती घेतोय. जर त्याने तिथं बरं खोटं आहे का हे, तुमचे वडील काय करतात हे सांगणं चुकीचं काय त्याच्यात, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय हे सांगणं चुकीचं काय त्याच्यात, काही चुकीचं नाही. शेतकरी कुटुंबातून येतो, हा, पण असं म्हणत असताना नांगरा गेला पाहिजे कधीतरी, पेराय गेलं त्याच्यावरचे प्रश्न विचारले तर अडचण होईल. बरोबर, म्हणून असं सांगत असताना ते पुढचं करून ठेवायचं. जर त्यातलं काही येत नसेल तर गप बसायचं, असं त्यातलं दुसरा अर्थ आहे. नाहीतर हे एवढं सांगतो आणि त्यातला प्रश्न विचारला की पहिलं सांगितलं पुढच्या प्रश्नाला ब्लॉक, पहिलं सांगितलं पुढच्या प्रश्नाला ब्लॉक. तर मग खाली 1 2 3 म्हणजे शेतकरी म्हणलं तर काय प्रश्न येऊ शकतो, किती शेती आहे, बागायती आहे का जिरायती आहे, काय पीक घेता, किती पीक घेता वर्षातनं, हमी भाव काय आहे, मग हमी भाव मिळायसाठी काय केलं पाहिजे, मग स्वामीनाथन कमिटीच्या रिकमेंडेशन काय होत्या, मग शेतकरी आंदोलनाचं काय झालं दिल्लीतल्या, मग कंगना राणावतच्या कानाखाली मारली तेव्हा CS, का मारली माहिती आहे ना तुम्हाला, तिची आई शेतकरी आंदोलनात होती. मग असं एका MP च्या कानाखाली CISF वाल्यांनी मारलं तर बरोबर आहे का, मग तिच्या बरोबर कोणत्या कायद्यान्वये तिच्यावर गुन्हा दाखल करताल किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तिला सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे का. म्हणजे आपल्याला आणि ह्याच्यासाठी आपले ग्रुप चांगले पाहिजेत, ग्रुप डिस्कशन वाले जे ग्रुप आहेत का नाही तुमचे ते पाहिजेत. आणि त्यांनी असे धागे धरले पाहिजेत की हा इथून इकडे जाऊ शकतंय, तिकडे जाऊ शकतंय, आणि ती चेष्टेत करू नका, सिरियसली करा. तुमचा डिस्कशनचा ग्रुप तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन जनरेट करून देऊ शकतो. एकदाच तुमच्या प्रोफाईलवर 400-500 क्वेश्चन जनरेट झाले डिस्कशन मधून, त्यातलेच येणार आहेत प्रश्न. किमान त्यातले जर आले तर आपल्याला टॅकल करता येतील, कारण त्याचा सराव असेल आपल्याला. त्याच्या आउट ऑफ द वे त्याच्या बाहेरचे जर आले तर मग ते काय आपल्याला जडच जाणार आहे. त्यामुळं पहिलं नाव, मग आलं तुमचं गाव, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण थेट प्रवर्गावर त्यांच्यासमोर असतंय कुठला प्रवर्ग काय आहे, तर अजून तर त्याच्यावर असं डिरेक्टली काय घेतलं जात नाही. पण त्याच्या खाली येतं आपण एज्युकेशनवर येते आपल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड. आणि तुमचा इंटरव्ह्यू फ्लॉप होण्याचं सगळ्यात मोठं कारण मागच्या वर्षीचं आहे तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड, सगळ्यात मोठं कारण. मग तुम्हाला विचारलं जातं 10वी, तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये सांगता मी अमुक अमुक ठिकाणावरून 10वी केलेली आहे, 95% पडलेले आहेत. मग अमुक अमुक ठिकाणावरून 12वी केली, मला 85% पडलेले आहेत. अमुक अमुक ठिकाणावरून मी ग्रॅज्युएशन केलं, मला 75% पडलेले आहेत. आणि अमुक अमुक ठिकाणावरून मी PG केली, मला 65% पडलेले आहेत. या कॅन्डिडेटला काय प्रश्न विचारेल पॅनल, तू सातत्यानं खाली खाली का आलाय बाळा.
म्हणजे तुमची प्रगती उलट्या दिशेने चाललेली आहे, हे जरा एक्सप्लेन करा. हा म्हणजे असं प्रोफाईल ठेवून असं बघायला पाहिजे, आपली प्रगती ग्राफ इकडून इकडे चाललाय का इकडून खाली चाललाय का इकडून वर चाललाय. नाही तर मग 10वी 12वी तुम्ही जिथून केली, ज्या शाळेतनं केली, ज्या गावातनं केली, परत त्याचा अभ्यास पाहिजे. त्या शाळेचं नाव असतंय, त्या शाळेच्या नावामध्ये महापुरुषांची नावं असतील. काही लोक असे जी शक्यतो वेस्ट महाराष्ट्रामधली लोक आहेत, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातली लोक, त्यांच्या सगळ्यांच्या शाळांच्या नावामध्ये माणसाचं नाव असणार कंपल्सरी. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शाहू महाराज, अशी सगळीच नावं लाईनीनी. मग ते आपल्याला विचारतात काय वेगळं आहे याच्यात. हा मग ते आपल्याला सॉर्टिंग पाहिजे की बाबा हे सगळी महापुरुषांची नावं आहेत. मग तिथून मग आधुनिक महाराष्ट्र, त्या त्या व्यक्तीची माहिती आपल्याला सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमची पदवी. म्हणजे तुम्ही 10वी 12वीला काही 10वी 12वीच्या डिग्रीचा काही प्रश्न विचारलेला नाही अजून तर. प्रश्न विचारला गेलेला आहे पदवीचा. पहिला प्रश्न येतो, पदवी कशातनं झाली? बर, ENTC. छान छान छान. बर बर, किती? 62%. हुशार होता. बर, सांगा मग कंडक्टर, सांगा सेमी कंडक्टर. सॉरी सर, तयारी करू आपण, पण प्रेशर टाकायला वेळ दिला पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्याकडे जर मॉकला येणार असाल तर कमीत कमी, आता ह्या माणसाचे 40 मॉक घेतलेत मी मध्ये बसलेले, रोज होता, मुक्कामीच होता, 2 महिने राहायला चालता पुण्यात. तो ज्याला वाटतं की वीकच आहे, मला कामच करायचंय, त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि ऐकण्याची मानसिकता पाहिजे, तर ते होणार आहे. म्हणजे माझ्याकडे रयतला फॉर्मली काही होत नाही कुठलीच गोष्ट, मॉकला तर अजिबातच होत नाही. दरवाजा उघडून आत येण्यापासून ते खुर्चीत बसण्यापासून तर 20-20 30-30 वेळा पोरं बाहेर काढलेली आहेत. खांदे सरळ ठेव, खुर्चीत नीट बस. कारण वैभव सांगलच त्याच्याविषयी काय, तुमचं प्रेझेंटेशन किती मॅटर करतं, किती महत्त्वाचं असतं हे माझ्यापेक्षा वैभवकडून ऐका. ओके, आता ग्रॅज्युएशनचे जे काही प्रश्न विचारले गेलेत मागचे, जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितल्या, मागच्या स्क्रिप्ट बघितल्या, तर ते प्रश्न हे अत्यंत बेसिक दर्जाचे विचारलेले असतात. जर तुम्ही इंजिनियर असाल, MTech असाल, MA असाल, BA असाल, तर तुम्ही तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट काय केलेला आहे याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्ही प्रोजेक्ट काय होता, तुम्ही ॲग्री असाल तर तुम्ही रावे कुठं केलं विचारलं गेलंय, तिथं काय होतं, तिथलं तुझं काय फाइंडिंग होतं, तिथं तू काय रेकमेंड केलं, त्या गावाचं काय अनालिसिस आहे तुझं. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट असाल तर सध्या करंटची पॉलिटिकल सिनेरिओ काय आहे, पॉलिटिकल सायन्सचे असाल तर तुम्हाला पॉलिटिकल थिंकर्स विचारले गेलेले आहेत तुझा. आणि तो प्रश्न डायरेक्ट असा येत नाही की तुझ्या हे पॉलिटिकल थिंकर सांग, ते सांग. ते विचारतात की पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास केलाय का, तुम्ही म्हणणार हो, मग कोणते केलेत, मग तुम्ही सांगणार हे, मग तुम्ही ते तुम्हाला सांगणार मग सांग आयडियोलॉजी, मग तुम्ही म्हणणार सॉरी सर. नको, असं घडतंय, मॉकमध्ये घडतंय हे बऱ्याचदा. तर तिथं तर काय काय घडत असेल त्याच्यावर चर्चा न केलेली चांगली. आपल्या डिग्रीवरती सर्वसाधारण माणूस की ज्याची 20 वर्षापूर्वी पदवी झालेली आहे, 30 वर्षापूर्वी पदवी झालेली आहे, तो सुपरफिशियल प्रश्न विचारेल, तो डेप्थ मधले प्रश्न विचारणार नाहीत. आता त्याचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो आणि आपल्या पदवीचं जे काही रिसेंट ट्रेंड्स आहेत, करंटचे ट्रेंड आहेत, हे मॅच करेल तो आणि प्रश्न विचारेल. जसं तुम्ही कम्प्युटरमधून झालेले असाल तर AI वर प्रश्न येणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर सायबर क्राईमवर प्रश्न येणं अपेक्षित आहे, तू कसा डील करशील, तू कसं टॅकल करशील, IT ॲक्टवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे डिग्रीची फर्स्ट लेअर पहिली संपवली पाहिजे आपण पदवीची, नंतर आपण खाली खाली गेलं पाहिजे. आणि पहिला तर एक गोष्ट केली पाहिजे की तुमची डिग्री MPSC मध्ये कुठे आहे. सगळ्यांची इथं बसलेल्या प्रत्येकाची डिग्री MPSC मध्ये आपल्याला आहे थोडी थोडी. म्हणजे जर तुम्ही बॉटनीवाले असाल तर सायन्समध्ये आहे, झुलॉजीवाले असाल तरी आहे, आर्ट्सवाले असाल, पॉलिटिकल सायन्सवाले तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, आपण वाचलेलं आहे. ॲटलिस्ट याची बेसिक पासून, म्हणजे आता सुरुवात कुठून करू डिग्रीची, असा जर तुम्हाला प्रश्न आलेला असेल तर आत्ता MPSC मध्ये आपली डिग्री कुठं ओव्हरलॅप आहे ते पहिलं करा. म्हणजे जरा ओळखीचं वाटायला सुरुवात होईल, म्हणजे कळायला पण लागेल. नाही तर परत मग सगळं आठवल की त्यावेळेला कॉलेज सिरियसली करायला पाहिजे होतं, केलं नाही, उगच कट्ट्यावर बसलो, बरोबर. जाऊ द्या, आता ते काय बदलू शकत नाही आपण. त्यामुळं इंटरव्ह्यू कसा गेला, वैभवचा इंटरव्ह्यू त्याच्या फिजिकवरून, त्याच्या बोलण्यावरून, ओट्सवरून फिटनेसकडे गेला. जर ते प्रेझेंटेशन नसेल तर इंटरव्ह्यू डिग्रीवर जाईल, आणि डिग्रीवर गेला आणि उत्तरं आली नाहीत तर त्याचा परिणाम काय होतो, तर तुमचा इंटरव्ह्यू फ्लॉप होतो. कारण ज्यांनी डिग्री सिरियसली केलेली नाही तो प्रशासन काय सिरियसली घेणार, असा सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. म्हणजे मागची सगळं शिक्षण जे काय घेतलं यानं त्याच्यातलं त्याला थर्मोडायनामिक्सच सांगता येईना,
कॉमर्सच्या पोरांना डिफाईन कॉमर्स नाही येते, कॉमर्सची व्याख्या सांगा. कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये काय फरक असतो? बेसिक आहे, कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालं हे व्याख्या. कम्प्युटर इंजिनियरला कम्प्युटरची व्याख्या येत नाही, कम्प्युटर डिफाईन कम्प्युटर. आणि मग तुला प्रोग्रॅमिंग लय भारी येत असून उपयोग काय त्याचा? तुला कम्प्युटरची व्याख्या यायला पाहिजे. म्हणून पहिलं इथून गेल्यानंतर आता काम सुरू करताना पहिलं बेसिक्स ऑफ युअर डिग्री नावाचं जे प्रकरण आहे ना त्याच्यावर काम करा. मागच्या स्क्रिप्ट बघा, ते तर काय प्रश्न बदलणार नाहीत. म्हणजे 20ची स्क्रिप्ट काढा, 21ची काढा, 19ची काढा, कम्प्युटर इंजिनिअरिंग वाल्यांचे प्रश्न बाजूला काढा, तेवढे तर प्रश्न आता सुरुवातीला टॅकल करणं गरजेचं आहे. डिग्री वरनं आपण पुढे जात असताना आपल्या असं लक्षात येतं की अचानक आपल्या प्रोफाईलमध्ये गॅप असतोय मोठा. बरेच लोक असतील गॅप असलेले. 15ला डिग्री झाली, 24 पर्यंत काय करत होता? 16ला डिग्री झाली, आत्तापर्यंत काय करत होता? 1-2 वर्ष डिफेंड करता येतात, पण तिथून पुढे काय करता येत नाहीत आपल्याला. ज्यांचा लईच गॅप आहे, आता मागच्या वर्षी भरपूर पोरं होती 13, 14, 12ला पदवी झालेली, त्यांना सरळ सरळ 12-12 वर्षाची गॅप डिफाईन करावं लागतात. काय करत होता इतक्या दिवस? तर मग आपण जे काय सांगणार असू, जर तिथं सांगितलं की मी शेती करत होतो तर त्याच्यावर प्रश्न येईल. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होतो तर कुठल्या हॉस्पिटलला करत होता, काय होता, कोण होते डॉक्टर? म्हणजे मागच्या वर्षी एक कॅन्डिडेट होता, तो एका ठिकाणी कार वॉशिंगचं काम करत होता. तर त्या मालकाचं नाव विचारलं होतं त्याला, ते सांगता आलं नव्हतं ना. आता तुम्हाला माहिती दिसते कॅन्डिडेटचं नाव, आता ते काय सांगत नाही मी, तर ते सांगता आलं पाहिजे कोण आहे काय. म्हणजे तुम्ही जो काय गॅप सांगताय, बरं मी MPSCच करत होतो, हरकत नाही ना, करा ना, काय प्रॉब्लेम आहे. मी 2017 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. 19ला सर मुख्य परीक्षा दिली, उत्तीर्ण झालं नाही, 20ला मुलाखत दिली, झालं नाही, आणि 21ला आलो. याच्यातनं कन्सिस्टन्सी दिसली ना तुमची, सातत्य दिसतंय. म्हणजे हे नकारात्मक घेण्याची गरज आहे का की नाही मी 4 वर्ष, तुमची परीक्षाच व्हाय ना 4 वर्ष. आम्ही परीक्षा दिलं, जमाना झाला, 25ला तुम्ही लावणार निकाल, आता हे 21ला आले, 24 आलं बघता बघता. 3 वर्ष तुम्ही खाल्ले, 2 कोविडने खाल्ले, झाले 5. पण ते सांगता आलं पाहिजे ना आपल्याला की सर 19ला सुरुवात केली, कोविड आला, त्या काळामध्ये सगळं ठप्प झालं, मग 21 पासून जोरदार तयारी केली आणि 22ला आलो. म्हणजे तुम्ही 16-17 वाले असाल म्हणजे काही लई पाप नाही केलेलं तुम्ही, योग्य आहे. तुम्ही 16-17 वाले असाल तर डिग्रीचं फायनल इयरला 16ला झालं, 15-16 पुढचे 2 वर्ष प्रिपरेशन केलं, 2 वर्ष कोविड आला आणि ह्या अटेम्प्टला आलो. मग त्याच्यात मध्ये व्हायचं एखादी मेन्स द्यायची, काय काय द्यायची, लई नाही द्यायच्या, हा त्यानंतर द्यायच्या युट्यूबला, तिथं नका देऊ, ते आपलं कॅलिबर कमी करायचं काम आहे. आणि शक्यतो पोलीस सिंगच्याच द्यायच्या ज्या काय असतील त्या. म्हणजे सर मी पहिली पोलीस भरती करत होतो आणि मग इकडं आलो, असं बरेच पोरं होते मागच्या वर्षी पोलीस भरती करत होते आणि मग इकडं शिफ्ट झालो. पोलीस भरती करता करता कळालं की तोपर्यंत डिग्री पण झाली होती, किंवा सलग PSI 19 दिली, 20 दिली, सर आता आलोय. तो ज्या ज्या वेळेला तुम्ही मॉकला याल त्या त्या वेळेला आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू की इथं काय आपल्याला पुट करायचं, काय घेतलं तर बेटर होईल आणि काय सांगितलं तर बेटर होईल. त्यामुळे गॅप नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यावर आत्ता विचार करायला सुरुवात करा. आणि फार काही चुकीचं नाही आहे तुमचा गॅप असणं, फक्त तो व्यवस्थित फील करणं गरजेचं आहे. त्याच्यावर जर क्रॉस क्वेश्चन झाले तर ते आपल्याला काढता आले पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचं येतं टायपिंगचं सर्टिफिकेट. हां, किमान माझ्यासमोर तरी गडबडू नका. म्हणजे दरवर्षी 10 तरी पोरं असतात जे सांगून जातात खोटं काढलंय. तयारी ठेवा. टाईप आता कशी काढले ते मी काय बोलत नाही त्याच्यावर आता तुम्ही, पण तुम्ही ॲटलिस्ट तयारी ठेवा की 30 त्याच दिवशी कसं काय, 40 त्याच दिवशी, 40 त्या 3 एकाच दिवशी कसं काय, वगैरे वगैरे. आता त्याचं काय डिफेन्स करायचं आहे ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याच्यामुळं रेडी ठेवा, दुर्लक्ष करू नका. MSCIT केली मग त्यातलं काय येतं तुला? MSCITतलं वर्ड येतं, पॉवर पॉईंट येतं, कधी शेवटचं PPT बनवलं होतं, येतं का बनवायला? रेडी राहायचं. नाही तर MSCIT आला, आता MSCIT विचारलं का, आता कसं काय? तुम्ही जी माहिती भरली त्याच्यात त्यातली बारक्यातली बारकी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. जे भरलंय ते डिफेंड करता आलं पाहिजे. जर तुम्ही प्रोफाईल दिलंय त्यातलंच सांगता येईना तर जे नाही आहे प्रोफाईलमध्ये त्याच्यावर प्रश्न येण्याचा स्कोप कमी होत जाईल तुमचा. याचा अर्थ तुम्ही इरेग्युलर दिसताय. ज्यानं प्रोफाईलवरच काम नाही केलं त्याला जनरल सेन्समधले प्रश्न किती विचारू शकतील किंवा किती विचारावे, तुम्ही असते तर किती विचारले असते. तुमच्यातला इंटरेस्ट कमी कमी होत जाईल जर तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग नसेल तर. शेवटी येतं हॉबीवर. सगळ्यांच्या आवडीचा विषय हॉबी काय? जो तुमचा असेल तो सांगा, नसेल तर तयार करा.
असं मी म्हणत नाही कधीच. आणि जर तयार केलाच तुम्ही तर तो डिफेंड करा, नाहीतर हॉबी अडचणीत आणू शकतो. त्यामुळं जर तुम्ही तयार करणार असाल तर त्याची इत्थंभूत माहिती असली पाहिजे. म्हणजे आता गझलवरनं विषय आला, मी ज्या वेळेला माझ्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेला एका पॅनलनं मला विचारलं होतं MPSCच्या, जपानी गझलेचा प्रकार सांग. मला पण गझल आवडत होत्या. याच सभागृहात गझलांचा कार्यक्रम होतो 13 तारखेला दर महिन्याच्या इथंच. आणि तिथं यायचो गझल ऐकायला. आणि मराठी गझल, मग सुरेश भट वगैरे असं सगळं डोक्यात. आणि मला विचारलं जपानी गझलेचा प्रकार, त्याला हायकू म्हणतात, हायकू. कोणाला माहिती. मग आपल्याला कळलं की गझल जर असेल. आणि दुसरा होता मला की पोलीस खात्यातले गझलकार, पोलीस खात्यात कोण आहे असं की ज्यांनी गझलेचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जो काय हॉबी असेल तुमचा त्याच्याविषयी तुम्हाला झाडे लावणे. 5 वर्ष पुण्यात झाडे लावणे लहानपणी लावत होतो. मग त्यातली किती जगली तुझी झाडं. नाही, मागच्या इंटरव्ह्यूला पण सांगितलं होतं मी, मराठवाड्यात झाडे लावणे किती लावली, 5,000. त्याला राज्य सरकार महाराष्ट्र भूषण देणार होतं. 5,000 मराठवाड्यात झाडं लावून जगवलेल्या माणसाला काय दिलं पाहिजे. ते एकदा लागले होते तर 33 कोटी एकदा लागले होते. हे पावसाचं प्रमाण त्यामुळेच वाढलंय. पुन्हा पाण्याखाली गेलं ना त्या 33 कोटी झाडं, गाड्या बस तरंगायला लागल्या, काय काय व्हायला लागलं. त्यामुळे फार झाडे लावणे वगैरे जर हॉबी असेल तुमची तर मग उगत त्याच्यात फार प्रॅक्टिकल व्हायचं नाही. म्हणजे देशी झाडे लावणे, झाडे लावणे जनरल बोला, देशी झाडे लावणे तर मग आले देशी प्रजाती सांगा. मग मियावाकी फॉरेस्ट काय असतंय सांगा. मग त्यातनं गेलंय. मग म्हणजे मागच्या वर्षी एक स्टुडंट होता, त्यांचं टेरेस गार्डनिंग हॉबी होता. त्यांना मी एवढं प्रश्न विचारले होते पण त्यांचा खरंच हॉबी होता ते. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी त्यांना माहिती होत्या, कुठली झाडं काय, मग काय त्याला तुम्ही खतं टाकता, कसं करता, किती दिवसात किती ग्रोथ होते, किंवा मग हायड्रोपॉनिक्स, मग आलं त्याच्यात तिकडं फिरत जाणार आहे. त्यामुळे तुमची जी हॉबी असेल, समजा रीडिंग हॉबी आहे तुमची, तर रीडिंग हॉबी असेल तर 2-4 पुस्तकं तर वाचा आता. म्हणजे आता शेवटची वाचलेली तुम्ही अवांतर MPSCची पुस्तकं वाचणे तीच हॉबी होती, म्हणूनच MPSC करायला आलो सर, कारण इकडे खूप पुस्तकं वाचावं लागतात. म्हणून MPSC मध्ये आलो. तर किमान 2 प्रश्न वाचा. मागच्या वर्षी निंबाळकर सरांनी ते इकिगाई पुस्तक आहे बघा, त्या इकिगाईमध्ये कोणत्या प्रांताचा उल्लेख केला असा प्रश्न विचारला होता, त्याच्यात कोणता प्रांत सांगितलेला आहे. तर किमान पॉप्युलर कल्चर मधली पुस्तकं शक्यतो वाचणं टाळा जर रीडिंग हॉबी असेल तुमचा तर. कारण पॉप्युलर कल्चर मधली पुस्तकं सगळ्यांनीच वाचलेली असतात, त्यांनी पण असं थोडंच वेगळं काहीतरी वाचा, जेणेकरून पॅनलला त्याला आपल्याला क्रॉस नाही करता येणार. पुढं वेगळं काहीतरी एखादं पुस्तक वाचा, अभय बंगांचं या जीवनाचं काय करू वाचा, अर्थात वाचा, गणिती असं काहीतरी, अच्युत गोडबोलेंचं असं काहीतरी वाचा जर तुमचा हॉबी असेल तर. म्हणजे हॉबी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रीय हॉबी आहे सगळ्यांचा आपल्या. म्हणजे ऑलमोस्ट 10 लोक इंटरव्ह्यूला आले तर 9 लोकांचा हॉबी असते क्रिकेट खेळणे. मग USA वर्ल्ड कप का गेला यावर्षी, बरोबर, त्याच्या मागची कारणं काय आहेत, किंवा मुंबई इंडियन्समध्ये काय झालं, त्या टीममध्ये काहीतरी झालं ना, हार्दिक पांड्या आणि काय IPL मुळे भारतीय क्रिकेटचं महत्त्व कमी होतंय का, खेळाडूंची निरस्ता वाढत जाते का, पैशाचं कॅल्क्युलेशन, ड्रीम 11वर टीम बनवायची का, सट्टा आहे का तो. ते एक पोलीस धरून नेले मधी, त्यांना पैसे लागले नाही का, 1 कोटी रुपये लागले. म्हणजे दिसायला ते बारीक वाटतंय आपल्याला, पण त्याला जेवढं रूट्स काढता येतील, खाली 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 जाता येईल तेवढं खालीत खाली गेलं पाहिजे तुम्ही. नाहीतर मग एक एक प्रश्न अडचणीचा प्रश्न ठरू शकतो आपल्याला. कारण हॉबी ही अशी गोष्ट असते की जिच्यासाठी आपण वेळ काढतो. म्हणजे हॉबी म्हणजे वेळ काढून केलेली आवडीची गोष्ट, त्याच्यासाठी वेळ काढलेला असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण त्याला वेळ काढतो त्यावेळेला आपण त्याच्यात एक्सपर्टीज झालेलो असतो, आपण त्याची माहिती घेतलेली असते, असं सगळं झालेलं असतं. म्हणून ज्यावेळेला तुम्ही हॉबी मेन्शन कराल त्यावेळेला त्याची काळजी घ्या की जी आता ते आपण ह्याच्यात डिस्कस करू कुठल्या हॉब्या ठेवायच्या. आता वैभव सारखं करू नका 5-5 हॉब्या, कारण आपल्याला डिफेंड करता आलं पाहिजे. ते एकच हॉबीचा डेटा नाही सापडला तर 5 हॉब्या, आणि तिथे गेल्यावर एकदमच सांगितले 3. म्हणजे मॉकला पोरं येतात त्यावेळेला 3 टाकलेले असतात त्यांनी, बघत होतो कुठली घ्यायची नेमकी. तर तसं करू नका. याच्यानंतर म्हणजे हे जनरल झालं प्रोफाईलचं डिस्कशन. प्रोफाईलवर आपल्याला मॅक्सिमम आपला इंटरव्ह्यू जो जातो, कारण आपल्या 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 विषयीचं पॅनलकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपलं
प्रोफाईल. त्या प्रोफाईलवर चांगलं काम करा, जास्तीत जास्त काम. म्हणजे इथून पुढे आता मॉकला परत मला भेटेपर्यंत अपेक्षित आहे प्रोफाईलवर काम केलेलं अपेक्षित आहे. नाहीतर तिथं येऊन मला उलटं विचारू नका. आता काय करू, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. पहिला मॉक जो होईल त्या पहिल्या मॉकमध्ये जनरल डिस्कशन, जनरल मॉक होईल. मला माहिती आहे भीती वाटते, मी काहीच तयारी नाही केली, मी डिग्रीची काहीच नाही केली, माहिती आहे. मग तयारी करायसाठीच भेटणार आहे आपण. पण तयारीची दिशा काय असली पाहिजे यासाठी भेटायचं आहे आपल्याला. तर त्या अनुषंगाने आपण भेटू. त्यामुळे प्रोफाईलवर मॅक्सिमम काम प्रोफाईलवर करा. दुसरा प्रोफाईल नंतरचा जो काम येतो म्हणजे एक आहे तुमचा कंटेंट. आता जे काही डिस्कशन आपलं झालं ते कंटेंटच्या बाजूने डिस्कशन झालं. या कंटेंटमधली अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला पोलीस खात्याविषयीची माहिती पाहिजे. जशी की पोलीस खात्याची हायरार्की काय आहे, महसूलची हायरार्की तुम्हाला माहिती पाहिजे. सध्या वेदांत अग्रवालमुळे आपण सगळे चर्चेत आलेलो आहोत. पोलीस खातं चर्चेत आलेलं आहे. दर अंमली पदार्थाच्या संदर्भाने चर्चेत आलेलं आहे शाहरुखच्या पोरापासून, बरोबर. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. हायरार्की खालून वर, वरून खाली माहिती पाहिजे. तुमच्या जिल्ह्याचे SP कोण आहेत माहिती असले पाहिजेत. आयुक्तालयाची रचना कशी असते हे माहिती पाहिजे. म्हणजे पोलिसिंग विषयी माहिती पाहिजे. मॉरल पोलिसिंग काय असतं माहिती पाहिजे. CCTNS प्रणाली काय असते, MBIS प्रणाली काय असते. जनरल जे काही पोलिसिंग विषय आहे म्हणजे पहिला एक हेड येतो प्रोफाईल, दुसरा एक हेड येतो पोलिसिंग. मग पोलिसिंग विषयी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर चांगली मिळू शकते. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी महिलांसाठी सुरू केलेले काय आहेत का, महिलांसाठी काय कायदे आलेत का, त्याच्यानंतर हे हायरार्कीचं जे काही प्रकरण आहे पोलिसांच्या संदर्भातल्या फेमस केसेस काय झालेल्या आहेत का. म्हणजे ते परभणीमध्ये मला वाटतं ती एक केस मानवतला एक झालेलं मॅटर आहे बघा, मानवत केस. जर माहिती असेल तुम्हाला तर मी विचारलं होतं मानवत केस एका मुलीला, तिथं पॅनलनी जसाच्या तसा तिला विचारलेला होता मानवत केस. तर तुमच्या गावात असं किंवा खैरलांजी जे तुम्ही असाल, खर्ड्याचे तुम्ही असाल, जी झालेली प्रकरण माहिती आहेत ना महाराष्ट्रातली प्रसिद्ध तुम्हाला ही, तर त्या केसमध्ये पोलिसिंगचा काय रोल होता किंवा वेदांत अग्रवालच्या प्रकरणामध्ये पोलिसांची काय भूमिका होती, हे अशा गोष्टी म्हणजे पोलिसिंगवर आपल्याला काम करावं लागणार आहे. इथं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन जनरेट होतात. प्रोफाईल होतंय, पोलिसिंग होतंय, त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो तो येतो चालू घडामोडी, करंटमध्ये काय घडतंय. आता पेपर वाचायची सवय जरी नसेल तरी लावा. आता इथून पुढं परिक्रमा नका वाचू, इयरबुक नका वाचू, म्हणजे ते वाचाच, पण त्याच्याबरोबर न्यूज पेपर वाचा. कारण आपल्याला शब्दसंग्रह पाहिजेत. शब्द आपल्याकडं चांगले चांगले शब्द मुलाखतीत बोलता आले पाहिजेत, ते इंट्रोड्यूस करता आले पाहिजेत आपल्याला, आणि त्यासाठी शब्दसंग्रह पाहिजे. एडिटोरियल असतात आता वाचा, जे आपण थेट पहिल्यांदा वाचले तेव्हा MPSC करायला आलो त्यावेळेला एडिटोरियल वाचले आणि नंतर हळूहळू पेपर घ्यायचाच बंद झाला आणि नंतर तो फक्त डबा खायला कामाला यायला लागला. डब्याच्या खाली पेपर गुंडाळला की टाकला. तर आता परत त्याला घ्या, एडिटोरियल काढा, मेजर इश्यूज वाचा. बोल भिडू सारखा चॅनल आहे त्याला फॉलो करा, लल्लन टॉपला फॉलो करा, प्रिया जैन नावाचा एक चॅनल आहे हिंदीतला त्याला फॉलो करा. म्हणजे जिथून तुम्हाला ॲनालिसिस केलेला डेटा मिळेल, त्याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. बोल भिडू पाहायला आवडतंय का, मग तुला त्यांचं काय आवडतंय, विश्लेषण विचारतंय आवडतंय का, कन्क्लुजन आवडतंय, तर सांगता आलं पाहिजे जे काय तुम्ही करत असाल. त्यामुळे त्यांनी ते इझी करून ठेवलंय आपल्याला. तर मागच्या वर्षभरातल्या किंवा 6 महिन्यातल्या, ह्या 6 महिन्यातल्या फार काय मागं जायची गरज नाही. शक्यतो इंटरव्ह्यू ज्या वेळेला चालू होतील त्याच्या अलीकडचे 1-2 महिन्यातले इश्यू तेवढे. म्हणजे आपल्याला यावर्षी वाटलं होतं की राम मंदिरावर भरपूर विचारतील, पण विचारलंच नाही राम मंदिरावर त्यांनी काय. तर आपली तयारी पाहिजे. म्हणजे आता करंटचे जे इश्यू आहेत, म्हणजे पहिला आला प्रोफाईल, दुसरा आलं पोलिसिंग, तिसरं आलं करंट इश्यू. करंट इश्यू जे असतील त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घटनात्मक इश्यूंवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे संविधानिक स्ट्रक्चरमध्ये काय येत आहे का, जसं की संविधान बदलणार आहेत असे विरोधी पक्षांचा आरोप होतो. तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं, असं बदलता येतं का, घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे, जे काय पॉप्युलर कल्चरमध्ये घडतंय राज्यात. आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, किती ठिकाणी झाल्या, काय झालं, ते सुरतचं प्रकरण काय झालं, तिथं एक जण बिनविरोध आला, मग इंदोरला काय झालं, सर्वाधिक मतांनी कोण निवडून आलं, तुमच्या लोकसभा मतदारसंघात काय झालं, किती लोक उभी राहिली होते, किती मशीन होत्या, VVPAT काय असते. आता सध्या चर्चेत काय आहे, लोकसभा निवडणुका. त्याच्यामुळं आता त्याचा अभ्यास करा. म्हणजे कालपर्यंत आपण त्याची मजा घेतलेली आहे, बरोबर ना. आता त्याचा अभ्यास करायची आवश्यकता आहे आपल्याला, कारण आता तो हॉट टॉपिक आहे सगळ्यात. कोणी काय स्टेटमेंट केले, पक्षफुटी प्रश्न विचारलेत, पक्षफुटी, दावे प्रतिदावे, इलेक्शन कमिशनचं म्हणणं. आता नीटचा मुद्दा चर्चेत आलेला आहे कालचा, NTA. म्हणजे करंटमध्ये जे पॉप्युलर कल्चरमध्ये घडतंय त्याच्याविषयी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन पाहिजे. ते काय काय पाहिजे, तर त्याला नो लिमिट.
त्यांच्या मूडवर आहे त्याच्यातलं काय विचारायचं ते. मग आपल्याकडे काय उत्तर आहेत, एक तर तयारी करून ठेवणे किंवा सॉरी सर माहिती नाही पुरेशी, माहिती घेईल, मुलाखत संपल्यानंतर माहिती घेईल, तितक्याच नम्रपणे आपल्याला ते पोहोचवता आले पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये दोनच प्रश्न दोनच उत्तर देता येतात, एक असतं जे येतंय ते आणि जे एक असतं जे येत नसतंय, जे नम्रपणे आपल्याला डिफेंड करायचं असतंय. म्हणजे इंटरव्ह्यूचा पहिला जो काय आपला डिस्कशनचा टप्पा होता, आपला पहिला जो काय डिस्कशनचा टप्पा होता तो होता कॉन्टेंटवर. म्हणजे आपल्याकडे कंटेंट किती आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यातला दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो मार्क देतो तो म्हणजे आपल्याकडे कॉन्फिडन्स किती आहे. मग आपला कॉन्फिडन्स आता वाढवायचा कसा, कॉन्फिडन्स ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला वैभवनी सांगितलं की एक आहे आपला अपीअरन्स कसा आहे, आपण कसे कपडे घातलेत, आपलं कलर कॉम्बिनेशन काय आहे. रवींद्र खाडे नावाचा विद्यार्थी आहे, काल आज नाही बोलवलं पाहिजे होतं रवीला, रवींद्र खाडे, त्याचं म्हणजे 21व्या बॅचमध्ये सगळ्यात तो आणि अजित धाराव हे दोन जण कपड्यांची सिलेक्शन अत्यंत सुंदर, कपड्यांचे कलर कॉम्बिनेशन फिटिंग काय वैभव एक कपड्यांच्या फिटिंगच्या बाबतीत खूप बारीक गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपल्याला वाटत नाही की काय लय, पण खूप महत्वाचं आहे तुमचं पहिलं इम्प्रेशन. जसं मगाशी सांगितलं काळी स्कॉर्पिओ का पांढरी स्कॉर्पिओ, हे बोलायच्या अगोदर तुमची पर्सनॅलिटी पोहोचत असते, लक्षात घ्यावा. इंटरव्ह्यू सुरू होतो 2 मिनिटांनंतर, मे आय कम इन, आणि ज्या कॉन्फिडन्स मधून दरवाजा उघडून आतमध्ये जातो तिथं गेल्यानंतर उभं राहून गुड मॉर्निंग म्हणतो, त्यावेळेला पॅनल आपल्याकडे बघतो, आपले कपडे पाहतो, आपला आत्मविश्वास बघतो, आपल्या चेहऱ्यावरचं हास्य बघतो, प्रसन्नता बघतो, मग आपल्याला बस म्हणतो. आणि तिथं ठरतं की ह्याला प्रश्न कशा बाजूने न्यायचे, ज्याला ऑरा असं म्हणलं जातं, ज्याला ऑरा म्हणतात. एखाद्या माणसाला आपण भेटल्यानंतर आपल्याला वाटतंय की ह्याला चांगला माणूस होता, आणि एखाद्या माणसाला भेटल्यावर आपल्याला असं वाटतं हे कशाला भेटलं, अख्खा दिवस खराब जाईल आता. तर आपल्याला भेटल्यावर पॅनलला काय वाटायला पाहिजे, पहिलं वाटायला पाहिजे की चांगलं पोरगं आलंय, हा, आणि ह्याच्यात एनर्जी आहे, ह्याला आपण चांगले प्रश्न विचारू, याच्यावर काम करावं लागतंय. आणि ज्याच्यावर आजपर्यंत आपण कधीच काम केलेलं नाही, आपण अभ्यास केलाय. म्हणून मी काय सांगितलं, पहिले ट्रॅक पॅन्टचा त्याग करा, दाढी केसांचा त्याग करा पहिले, कारण तुम्हाला त्या ॲटिट्यूड मध्ये यावं लागेल. तो ऑरा डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही वाचन करणारे, तुमच्या मेंदूच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या स्पीडअप होतील, पण त्या ॲटिट्यूड मध्ये जोपर्यंत येत नाही, तशा पद्धतीने जोपर्यंत बसत नाही, उठत नाही, बोलत नाही, प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत हे डेव्हलप होणार नाही. कारण हे यापूर्वी कधीच केलेलं नाही, आपण कॉर्पोरेटमध्ये नाहीये, आपल्याला सहज कळतं. आय टीत आपले मित्रमंडळी असतील आय टीमध्ये कामाला, सहज कळते अरे हे आय टीत असेल का, कारण त्याचा ॲपिअरन्स तसा असतोय. आपल्याला ॲपिअरन्सवर काम करावं लागेल, आतापासून त्याची सुरुवात करा. एक एक गोष्ट कॉन्फिडन्स बिल्डअप करत जाईल तुमचा. इंटरव्ह्यूला जात असताना असं नाही वाटायला पाहिजे की याला निळ्या कलरचा घालून गेलो असतो शर्ट तर मला झाला असतो. इंटरव्ह्यूला गेल्यावर असं नाही वाटायला पाहिजे की बाबा साडी उगच घालून आले, पंजाबी ड्रेस घालून आले असते तर कम्फर्टेबल वाटलं असतं. जे काय करायचंय ते आत्ता करा, आत्ता आपल्याकडे वेळ आहे, कारण हे कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. जर 18 मार्क आणि 28 मार्क म्हणजे 10 मार्काचा गॅप जर पडत असेल तर आपल्याला गंभीर व्हावं लागणार आहे. आपल्याला किमान ॲव्हरेजला तरी येऊन थांबायला पाहिजे, म्हणजे मागची पोरं पुढं नाही गेली पाहिजे एवढी काळजी घ्यावी लागेल आपल्याला ना. मार्क मी सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षीचे गॅप किती किती आहेत काय काय आहेत ते तुम्ही माझ्या आधी ॲनालिसिस जरी केलं असलं तरी मी पण सांगणार आहे तुम्हाला की किती मार्क आहेत. मागच्या वर्षी ओपनला पोस्ट पाहिजे होती तर त्याला कट ऑफच्या पुढं 30 मार्क पाहिजेत ओपनला, फायनल कट ऑफच्या पुढं. कुठे गेले माझे कागद, म्हणजे मी वाचून दाखवतो फक्त 21 काय काय झालं होतं, फक्त इन्फॉर्मेशन. तसंच 22ला घडेल का माहित नाही. फिमेलचं काय वाचून दाखवत नाही 21चं मी, कारण फिमेलचा पूर्ण इश्यू वेगळा आहे 21चा, 22चा पूर्ण वेगळा आहे. ओके, फक्त पोरांनी आता या वर्षी अपेक्षा ठेवू नये, बरोबर ना. पोरीन विजयी झालेले आहेत, खूप खूप अभिनंदन तुमचं. मागच्या वर्षी ओपन मेलला जागा होत्या 61, 273 मेन्सचा कट ऑफ लागलाय आणि 303.50 फायनल कट ऑफ लागलाय. म्हणजे मेन्सच्या पुढं 30 मार्क ज्याला होते, म्हणजे ज्याला 0 मार्काचं लीड होतं आणि ज्याला 30 मार्क पडले इंटरव्ह्यूला, तो सिलेक्ट झालाय. पहिला जो आलेला आहे अजय कळसकर त्याला 329 मार्क आहेत, आणि शेवट जो आलेला आहे त्याला 303.5 मार्क आहेत. पहिल्या आलेल्याला 24 मार्क आहेत आणि शेवट आलेल्याला 21 मार्क आहेत. पहिला आणि शेवटचा या दोघांमधला मार्काचा फरक 26 मार्काचा आहे. म्हणजे ओपन सुरू झालं
329ला आणि संपलं 303ला. म्हणजे ह्या 26 मार्कात किती जागा गेल्या? 61 जागा गेल्यात जनरल. म्हणजे सर्वसाधारणपणे मागच्या वर्षी 30 मार्क होते. म्हणजे आता त्याच्या हिशोबाने लीड बघा किती किती लागणार आहेत आणि काय काय लागणार आहेत. कोण कुठून फाईट करू शकते आणि कोण. मुलींनी ह्याच्यात कन्सिडर करायचं नाही स्वतःला. तुम्हाला लीड नसलं काही नसलं तरी तुम्ही 0.50च्या लीडवर पण फाईट करा, काम होणार तुमचं यावर्षी. SC मेल जागा होते 49, मेनचा कट ऑफ होता 201.50 आणि फायनल कट ऑफ आहे 251.50. फरक आहे 51 मार्काचा. इंटरव्ह्यू आहे 40 मार्काचा. म्हणजे ज्याला 12 मार्क आहेत, 12 मार्काचा लीड असलेला SC कॅटेगरीचा पोरगा बाहेर आहे. लक्षात घ्या, सोपं नाही हे चाललंय ते. 50 मार्काचा फरक आहे. 22 मार्क लीडला असलेली पोरं आहेत. 40. तुला किती होतं लीड? 55 मार्काचं लीड होतं. यानंतर ST मेल 25 जागा होत्या. 179 मेनचा कट ऑफ होता, 224 फायनल कट ऑफ होता. फरक 45 मार्काचा आहे. आणि पहिला आलाय त्यांचा 303 STचा, शेवट आलाय 224. 79 मार्काचा गॅप आहे पहिला आणि शेवटचा. खाली जी आली रँक. आणि मला वाटतं एक ST वर गेलाय, एक वरती गेलाय, पण त्याला प्री बहुतेक त्याची प्री कॅटेगरीत नसल्यामुळे परत खाली आलाय. त्यानंतर DTA 7 जागा होत्या मेल, 247 कट ऑफ होता, 285 फायनल कट ऑफ आहे त्यांचा. 38 मार्काचा गॅप आहे. NTB 34 मार्काचा गॅप आहे. NTC 40 मार्काचा गॅप आहे. 40 म्हणजे इंटरव्ह्यूला 40, ज्याला डॉट मार्क आहे त्याला 40 पैकी 40 मार्क पाहिजे होते. NTD 36 मार्काचा गॅप आहे NTD मध्ये. त्यानंतर OBC 36 मार्काचा गॅप होता मागच्या वर्षी, 34 जागा होत्या. यावर्षी किती आहेत? 99 ना. हा, त्यामुळं तो असेल चांगला. यंदा OBC ची लॉटरी. EWS मेल 33, 6 मार्क ज्याला लीड होतं त्याला पोस्ट मिळालेली आहे मागच्या वर्षी. 6 मार्क गॅप. त्यामुळे EWS वाले यंदा बी तेच होणार आहे. त्यामुळे EWS वाल्यांनी अजिबात सोडू नका, जोरात EWS वाल्यांनी फाईट करा. 25 आहे पहिला आला त्याला EWS इंटरव्ह्यूला मार्क 277 अधिक 25 302.5. आणि ज्याला शेवट आहे त्याला 269 अधिक 23 269 अधिक 27. म्हणजे कशाहून आत आला तो इंटरव्ह्यूच्या मध्ये. EWS वाले मला लीड कमी आहे, मला काय आहे काय नाही काय नाही, येऊ शकतोय तू. 27 वाला 269 हा शेवट असणार आहे. इकडं कट ऑफला 263 होता, 6 मार्काचं लीड होतं. 269 प्लस 27 करून पुढे गेला. आणि SBC ला जागा कमी आहेत या वेळेला. मागच्या वेळी 8 होत्या, आता 3 आहेत ना. 216 होता मेन्सचा, 274 होता फायनल. 58 मार्काचा गॅप आहे टोटल कट ऑफ. म्हणजे 58 कट ऑफच्या पुढे 58 मार्क पाहिजेत. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज कट ऑफच्या प्लस मागच्या वर्षी जे काय मार्क आहेत ते कट ऑफच्या प्लस किती आहेत? कमीत कमी 30 प्लस फायनल, कमीत कमी. हा ओपनचे म्हणतोय मी. बाकी कॅटेगरी 55 आणि 58 तुम्ही ऐकलंय समोर समोर काय आहेत. आता त्याच्यात या वर्षी काय चेंज होऊ शकतो तर जागांची संख्या, जागांच्या प्रोपोर्शन मध्ये चेंज होऊ शकतो. पण मुद्दा दुसरा असा आहे की पेपर सोपा होता. कट ऑफ भरपूर आहेत, लीड कॅटेगरीमध्ये भरपूर आहेत. कमीत कमी लीड EWS वाल्यांना आणि ओपन वाल्यांना लीड कमी आहेत. ओपन वाले जे असतील ते बऱ्यापैकी वरती गेलेले जी लोक आहेत ते खाली लँड होतील. मागच्या वर्षी खाली आलेले किती लोक आहेत वरनं खाली लँड झालेले एका प्रवर्गातनं दुसऱ्या प्रवर्गात. बघा ओपन मध्ये कोण कोण आलेत मागच्या वर्षी, कुठल्या कुठल्या प्रवर्गाचे किती किती लोक आले होते. एकोणसाठ जागा होत्या टोटल. NTC वाले 11 लोक वर गेलेत 59 मध्ये. 16 OBC गेलेत वर, 4 NTD गेलेत वर, 27 EWS वाले वर गेलेत, 1 SBC वाला गेलाय आणि कोर ओपन 8 जण आहेत 59 मध्ये. म्हणजे आता कुणी आनंदी व्हायचं आणि कुणी दुःखी व्हायचंय तर ज्याचं त्याचं कॉल आहे आता, बरोबर. त्याच्यामुळे ओपन वाले, ह्याचा दुसरा अर्थ असा की ओपन वाल्यांनी गहाळ राहायचं, कारण तुमच्या ऑलमोस्ट सगळ्या जागा त्या त्या कॅटेगरीतल्या टॉपर पोरांनी नेलेल्या आहेत. आणि त्याला 2 चॉईस आहेत. तो तिकडं नाही बसला तर खाली येणार आहे, पण तुम्हाला नाहीये. तुम्हाला एकच चॉईस आहे,
त्याला आणि तुम्हाला मार्कांमध्ये फार फरक नसणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही ऑलमोस्ट दोघं सेम चाललेले असणार आहे. कॅटेगरीतनं वरती येणारं पोरग जर ओपनवाल्या कोरला जर थांबवायचं असेल तर इंटरव्ह्यू 25+ घ्यावा लागेल, तर ते थांबल. नाहीतर आपण 18 आणि तो 26, किती मार्काचा गॅप पडला हा? 8 मार्काचा गॅप म्हणजे इन आउट सिच्युएशन आहे. त्याच्यामुळं EWS फायटिंगला सगळ्यात स्कोप असलेलं ग्राउंड आहे यावर्षी. EWS मध्ये जे कोण लोक आहेत त्यांना तुम्ही अजिबात सोडू नका EWS वाले, कारण तुमच्याकडे लीड इतकं कमी आहे. 6 मार्काच्या गॅपवाल्याला पोस्ट मिळू शकते. याचा अर्थ एखादा 18ला आला आणि तो 28ला गेला तर 10 मार्काचा गॅप पडू शकतोय. त्यामुळे EWS वाले फाईट करायला हरकत नाही तुम्ही. ओके, हां, तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू महत्वाचे आहेत, मागच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन. आणि बाकी आता OBC VBC वाल्यांनी समजून घ्यायचं आपल्याला काय काय लागणार आहे, पुढे किती किती लागणार आहे, 99 म्हणजे काय, कसं, कुठून. आणि बाकी जागा इकडून तिकडे येणाऱ्या नसल्यामुळं काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून गंभीर राहा, प्रोफाईलवर काम करा, ॲपिअरन्सवर काम करा, ॲटिट्यूडवर काम करा, चांगली पुस्तकं वाचा. आणि या सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तो म्हणजे तुमचा ग्रुप. या सगळ्यात जर तुम्हाला जर कोण तारणार असेल तर तुमच्या आजूबाजूची लोक चांगली ठेवा. रूममध्ये दरवाजा उघडून खुर्चीमध्ये बसायचा सराव करा. तुम्ही तुमच्या म्हणजे माझं वैयक्तिक मी सांगतो, मी इंटरव्ह्यूचे मार्क कुठं देतो, दरवाजा उघडून मे आय कम इन म्हणणारा माणूस कसा म्हणतो तिथंच इंटरव्ह्यूचे मार्क या मुलाला किती बोलायचे आणि किती नाही तिथंच ठरलेलं असतं. तो ज्या वेळेला समोर येऊन उभा राहतो त्यावेळेला वाटतं की वा, सकाळपासून वैताग आला होता, बरं झाला आला, तू बरा दिसतोय जरा बस. मग त्याला प्रश्नांचा दर्जा हळूहळू हळूहळू सोपा सोपा होत जातो, कारण मग इंटरॅक्शन सुरू होती त्या माणसाबरोबर. पॅनलला आपल्याशी बोलू वाटलं पाहिजे. वैभव पण मागाशी म्हणला की पॅनलला आपल्याशी बोलू वाटलं पाहिजे. आणि बोलू जर वाटत असेल तुम्हाला की त्यांनी बोलावं आपल्याशी, तर आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे. रस्त्यावरून जाणाऱ्या 2 माणसाची उदाहरणं दिली आहेत मागाशी. मग आपल्याला कशात यायचंय ते ठरवा. आणि इंटरव्ह्यू ॲटिट्यूड कॅरी करणाऱ्या माणसाला चांगला जातो. ॲटिट्यूड असतं एक, प्रत्येकाकडे असते आपल्या. अंतर्मुख झालं पाहिजे. मेडिटेशन करायची सवय लावा जरी नसली केलं कधीतरी, कारण तिथं तुम्हाला ज्या वेळेला पॅनल असा शब्द वापरतो तुला तर काहीच येत नाही, तू कशाला आला, त्या वेळेला आपल्याला स्वतःला सावरावं लागतंय. 1 सेकंदाचा वेळ असतोय, मनात विचार येतोय सरकन की बा संपलं, बाजार उठला. आणि दुसरा मिनिटाला सावरावं लागतंय स्वतःला की नाही काय होत करू. आणि हे जे पुश आहे सेकंदाचा गेम आहे फक्त हा, पण ती साधना आहे त्याच्या मागं काम करावं लागतंय त्याच्या मागं. कारण जात असताना आतमध्ये सगळं आठवत असतंय, मागचं ग्राउंडला काय केलं, आता काय होणार आहे, नाही झालं तर काय होणार आहे, झालं तर काय होईल, किती बदल होतील आयुष्यात, असं सगळं आठवत असतंय आपल्याला. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस जेवढी डिऑक्सिजनेटेड झोनमध्ये करताल तेवढं एव्हरेस्टवर चढायला गेले ना तर ऑक्सिजनची गरज कमी पडेल जरा थोडीशी. चांगले लोक ठेवा सोबत, डिग्रीचे ग्रुप बनवा व्यवस्थित. आत्तापासून कपड्यांची चॉईस, कपड्यांचे कलर, आपण जे कम्फर्टेबल असतो ज्या कपड्यांमध्ये अशी कपडे, किंवा आता तुम्ही जर फिटिंगचे शर्ट जर असतील घालायचे तर आता सुरुवात करा. जे काय तुम्हाला कॅरी करायचे त्या गोष्टी, गंध लावणं गंध न लावणं छोटी गोष्ट आहे ना, गंध लावणं आणि गंध न लावणं. तर ते लावत असेल, जर लावून जाणार असेल तर डिफेंड करावं लागेल, नसेल तर नाही म्हणावं लागेल. तिथं छोट्या गोष्टी आहेत आणि इथंच जजमेंट होतंय. कारण तिथं येणारी 1000 पोरं मुख्य परीक्षा पास करून मैदानी क्वालिफाय करून आलेली पोरं आहेत, ती सगळी तयार आहेत. आता लढाई एवढीच आहे की त्यांच्यात भारी कोण आहे, म्हणजे हे सगळेच भारी आहेत असं नाही की ह्याच्यात कोण वीक आहे. प्रीला आपण बघत असतोय, प्रीची लोक आता लायब्ररीत गेलं भारी वाटत असतील तुम्हाला, तुम्हालाच ग्राउंड काढलं, आता काय PS आहे, आता नादच असतोय आपल्याकडे. थांब जरा तू नाही एकटा, आजूबाजूला बघा बरं जरा, बघा एकदा. हे स्पर्धक आहेत तुमचे. आणि आपण आता इथं 350 400 लोक आहे, अजून 400 साडे किती आहेत, अजून 600 1200 म्हणजे 800, अजून 800 लोक या रेसमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळं जितकी ताकद प्री काढायला लावली, जितकी ताकद मेन्स काढायला लावली, जितकी ताकद ग्राउंड काढायला लावली, त्याच्यापेक्षा थोडी जास्त ताकद
कारण ह्याचा आपल्याला सरावच नाहीये. म्हणजे हे काय PYQ अनालिसिस केलं हे तर बोलता येईल अशातला भाग नाहीये. त्यासाठी करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट की बोलत राहा. वही करा, वही करा असं सगळे जण तुम्हाला सांगतील, मी पण सांगणार आहे वही करा, उत्तर त्या वहीत लिहा, सगळं लिहा. त्या वहीचा काही उपयोग होत नाही. असा माझा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे, पोरांचा पण तोच अनुभव आहे. कारण त्या वहीत लिहिलेली उत्तरं ही व्याकरण दृष्ट्या बरोबर लिहिलेली असतात, बोलायच्या दृष्टीने इनकरेक्ट लिहिलेली असतात. आपण जसं बोलतो तसं वहीत लिहित नाही. आपण जे वाचतो तसंच पेपरला कधीही आपल्याला लिहिता आलेलं नाही. त्यामुळे आपण जसं बोलतो तसंच वहीत लिहा. म्हणून मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की ढाचे के आधार पर कहाणी लिखो नावाचं एक होतं, शाळेत करून घेतलं होतं आपल्याला. ढाचा लिहा फक्त की अमुक प्रश्न असेल तर त्याचं उत्तरात हे मुद्दे आले पाहिजेत. मग त्यावेळेला जे शब्द सुचतील ते गोळा करायचे, त्याच्यात टाकायचे आणि ढकलायचं पुढं. नाहीतर आपण डोक्यात आयडियल आन्सर तयार करून ठेवलेलं असतं, पॅनल काहीतरी फिरवून कान पकडतंय आणि मग आपल्याला आयडियल आन्सरच आठवत नाही. मग ते आठवलं नाही, ती वही आठवते डायरेक्ट की त्या वहीत कुठल्या पानावर खाली गोल करून लिहिलेलं होतं, उत्तरच येईना. उत्तर आहे पण हिथं येईना. आणि मग फरफट चालू होती, पॅनल पुढं आपण माग. पॅनल पुढच्या प्रश्नात आपल्याला मागचं आठवतोय, ते पुढच्यात गेला की आपल्याला मागचं आठवतोय. मग असं ज्या वेळेला घडल आपल्यासोबत की आपल्याला वाटतंय की आता पॅनल पुढं पुढं चाललाय, आपल्याला काहीच आहे ना, आपल्याला काहीच आहे ना, अशा फेजमध्ये काय करायला पाहिजे, थांबायला पाहिजे. आपण वेळ घ्या, वेळ मागून घ्या. मग अशा वेळेला वेळ मागून घ्यायला स्कोप काय असतो, सर 2 मिनिटं विचार करू का, म्हणजे आपल्याला लिंक तोडावं लागेल ना. म्हणजे आपल्याला ज्या मोमेंटला असं वाटेल की आपण आता गडबडीत चाललोय खाली खाली, तर त्याला थोडासा श्वास घ्यावा लागेल आपल्याला. तो श्वास घ्यायचा आणि मग असं बी गेलंय आणि तसं बी गेलंय, मग कॉन्फिडन्सवर आणावं लागेल परत तुम्हाला सगळं ते. त्यामुळं हा म्हणजे इथून पुढचं आयुष्य हे अवघ्या त्या 8 ते 10 मिनिटांमध्ये डिसाईड होणार आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढं सांगू का, अजून पहिल्या 10 सेकंदात डिसाईड होतं ते. दरवाजा उघडून आतमध्ये जाणं, आउटर अपीअरन्स पाहिले आणि गुड मॉर्निंगचा कॉन्फिडन्स. गुड मॉर्निंग सर, जसं आल्या आल्या गुड मॉर्निंग असते का नाही आपलं ते. आपण पोलीस उपनिरीक्षक व्हायला चाललोय. हा माणूस असा असतो की चौकात नुसता उभा जर राहिला तर 200 लोक गप पडलेले असतात. मग ते ॲटिट्यूड पाहिजे. गुड मॉर्निंग काय टोन मध्ये पाहिजे, एनर्जी पाहिजे आपल्यात. तर ती एनर्जी आता ग्राउंड करत आहात ती कंटिन्यू करा. जिम चालू करा, अप्पर बॉडी वर्कआउट चालू करा, शोल्डर मागं पाहिजेत. त्या पहिल्या 10-20 सेकंदात ज्यांनी जिंकलं ते ठरतं तिथंच, ह्याला कुठं न्यायचा, इथून वर तिथून खाली. त्यामुळं त्याच्यावर मॅक्सिमम काम करा. आणि त्यासाठी तुमचा सर्कल गरजेचा आहे. खुर्ची ठेवा, या बसा उठा, त्याच्यात काय काय करायचंय, कपडे कसे पाहिजेत, काय आहे ते मागच्या वर्षीच्या YouTube व्हिडिओमध्ये सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. ते परत एकदा फॉलो करा, बघा आणि त्याच्यावर काम करा. बाकी ज्या वेळेला मॉक चालू होतील, आता एक 8 दिवसाचा ब्रेक घेऊ आपण. म्हणजे आता तुमच्याकडे तर डेट पण आलेले आहेत. मला काल सांगत होते 1-2 जण डेट आल्यात म्हणे काहीतरी, तर ते काय खरं नाहीये. म्हणजे आता काल मला एक जण म्हणला फोनवर, अहो काय 23ला चालू होणार आहे तुम्ही अजून म्हणलं 23ला. आता तर म्हणलं मग काय करावं लागेल, मग सांगावं लागेल हे ओपन सेशन हेच इंटरव्ह्यूचं होतं डायरेक्ट इंटरव्ह्यूला जावं. आता कुठं होय काय घ्या कसं घ्या. त्यामुळे एवढं काही लगेच रशमध्ये नसणार आहे. आता बेसिकली मी गुगल फॉर्म टाकीन, तुमचं लीड त्याच्यात टाका पहिलं. उगत 80 मार्काच्या लीडवाल्याला शेवट एंटरटेन करतो. ज्याला 80च लीड आहे त्याने कशाला पहिले इंटरव्ह्यू त्याचा. ज्याला कमी आहे, जो रेंजवर आहे त्याला जरा जास्त काम करता येईल. मग उगत टाकू नका कमी पहिलं बोलावणार आहेत म्हणून. ओके, कारण जर तसा आपल्याला वेळ मिळाला, वेळ द्यावा लागेल. म्हणजे सचिनचं प्रातिनिधिक उदाहरण आहे, वेळ द्यायला पाहिजे. सचिन बरोबर आणखी असे 5-6 लोक होते, मला राकेश भागवत अशी बरीच लोक होती. वेळ दिला तर आउटपुट निघतो, वेळ जर नाही दिला तर आउटपुट निघत नाही. पण येत असताना जर तिथं आले तसेच दाढी न करता माझा आज घ्या, नाही घेणार. आजच सांगतो, यायचं तर डिसिप्लिन मध्ये यायचं. जसा तुमचा वेळ महत्वाचा आहे तसं माझा पण थोडासा महत्वाचा आहे. तुमच्या इतका नसेल बहुतेक, पण आहे. आपण मॉकला चाललोय म्हणजे आपण व्यवस्थित गेलं पाहिजे. जसे नॉट नेसेसरी की तुम्ही लगे नवीच कपडे घ्या आणि तेच घालून या. जीन्स पॅन्ट शर्ट घालून आले तरी चालेल, पण शर्टिंग तर करून या, दाढी तर व्यवस्थित करून या, केस कापून या, एवढं तर करू शकतोय आपण.
एवढं करा. इंडिव्हिज्युअल आपण प्रत्येकाच्या प्रोफाईलवर बसू, त्याच्यात आपल्याला कुठले मुद्दे पुढे आणता येतील, कुठले मागे नेता येतील याच्यावर चर्चा करू. पण बेसिक या सगळ्याचा सार एकच आहे, तुमचं प्रोफाईल, तुमचा कॉन्फिडन्स, या दोन गोष्टी आणि कंटेंट. आणि आता कायदा संहिता पण बदलतीये आपली, त्याच्यावर ऑलरेडी तुमच्या बॅच यांच्याच इंटरव्ह्यूला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हालाही लॉवर भरपूर प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे अकॅडमिक्स ज्या वेळेला आपण बघतो डिग्रीचं अकॅडमिक्स, तर डिग्रीच्या अकॅडमिक्समध्ये कॉलेजचाही अभ्यास आणि एमपीएससीचा पण अभ्यास. एमपीएससीचा अभ्यासातला तुमचा जो काही सिलेबस होता, लॉ वगैरे जे काही गोष्टी होत्या त्या करा. काय कुठल्या सेक्शनला कुठल्या सेक्शनची रिप्लेसमेंट आली, आता जे एमपीए मध्ये पोरं असतील त्यांच्या मिड टर्म चालू होणार आहेत ना, आता घ्या मागून एखाद्याची नोट्स बिट्स काहीतरी त्यांना आला असेल, आता नवीन लॉ आला असेल ते मागून घ्या आणि आपलं वाचायला. किंवा यूट्यूबवर आहेच बेसिक, तरी तुम्हाला फार ॲडव्हान्स विचारणार नाही किती कलमं झाली, काय नावं झाली, कशी झाली, काय झाली, पोलिसिंगची प्रक्रिया काय असते, तपासाची प्रक्रिया काय असते, हे जनरल सेन्समध्ये जे जाते ते जाईलच. त्यामुळं आता परत मला भेटायला ज्या वेळेला याल मॉकला, आता डायरेक्ट याच्यानंतर मॉकला भेटू आपण, पहिला मॉक. त्याच्यानंतर ज्याला जशी जशी आवश्यकता वाटते तसं मी त्याला सांगेल, 2दा ये, 3दा ये, 40 वेळा ये, असं त्याला मी सांगेल. ओके, तर त्यावेळेला येत असताना अपेक्षित एवढं आहे, प्रोफाईलवर काम केलेलं पाहिजे. म्हणजे आता परत तुम्ही फोन करून मला हे नका विचारू की सर आता काय तयारी करू, तर ते परत शेवट सांगतो. इंटरव्ह्यूच्या संदर्भानं भेटायचंय आणि भेटून मी काय सांगणार, हां काय सांगणार, तर मी हे सांगणार आहे. आणि मग तुम्हाला जो पर्सनल इश्यू आहे की नाही नाही मला काय घ्यायचं ते मॉकमध्ये सांगा, मला पहिल्या मॉकला वेळ लागू द्या, तिथं सांगा, त्याच्यावर आपण चॅनलाइज करू. आणखी काय पुढं घेऊन जायचं ते तिथून पुढं घेऊन जाऊ, ते उत्तरात कसं घ्यायचंय ते डिसाईड करू, त्याच्यावर वेळ देऊ. पण बेसिक काय काय पाहिजे, एक प्रोफाईलवर काम केलेलं पाहिजे. त्या प्रोफाईलमध्ये एमपीएससीच्या लोगो पासून ते हॉबीपर्यंत जे जे काही मी सांगितलं तुम्हाला, तुमची डिग्री, तुमचं गाव, तुमचं नाव, तुमचे त्याचं सामाजिक आर्थिक राजकीय स्पेअर्स, त्याच्यानंतर तुमचा गॅप. हां तुम्हाला गॅपचं उत्तर भेटत नाही, हरकत नाही, मी ज्या वेळेला विचारेल तुला गॅप, त्यावेळेला नाही आलं तर मग संपल्यानंतर मी तुला सांगेल बसून, हां की इथं हे बोलायचं, तिथं ते बोलायचं, मग तू 2 वाक्य सांग, मी 2 सांगतो, त्यातलं काहीतरी काढू आणि ते पुढं कंटिन्यू करू आपण. त्यामुळे पहिलं राहील प्रोफाईल, दुसरं राहील कॉन्फिडन्स, अटायर तुमचं, आणि ते आत्तापासूनच दाढी करून यायचं, केस कापून यायचं, म्हणजे त्याच्या काही गोष्टी आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, काहीतरी चांगलं वाचायला सुरुवात करा, दर्जेदार, ज्यातून आपल्याला चांगले शब्द भेटतील, प्रेरणा भेटतील, अशा गोष्टी वाचा. बखर भारतीय प्रशासनाचे नावाचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत देशमुख साहेबांचं, ते वाचा. त्याच्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील, प्रशासनात काय करायचं असतं, अधिकाऱ्यांनी येऊन चांगल्या अधिकाऱ्यांशी बोला, केस स्टडी बघा, यूट्यूबला चांगल्या गोष्टी बघा. असं प्रोग्रामिंग पाहिजे की आपला नॉलेज बेस वाईड व्हायला पाहिजे. जनरल सेन्समध्ये काही विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी करंट अफेअर्स वगैरे जे काही सांगितलं मागापासून ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोफाईलवर एक काम करा, कॉन्फिडन्सवर काम करा, करंट अफेअर्सवर काम करा, ते चालूच राहणार. इथून पुढे 4-5 महिने हे आपलं चालूच राहील. आता पण येत असताना आता सुरू करायचंय. हा सामान्यतः म्हणलंय मी, सामान्यतः कधी माहित नाही मला, अजून काय चर्चेत नाहीये विषय. म्हणजे तुमच्या टेलिग्रामला ग्रुपला चर्चेत आहे, माझ्याकडे अजून आलेलं नाहीये. म्हणजे इथून पुढे इंटरव्ह्यू होईपर्यंत मग 4-5 महिने असो का वर्ष असो असं काय होणार नाहीये, किंवा 15 दिवस असो, महिना असो, जे काय असेल नसेल ते. तर तशा हिशोबाने आता तयारीने भेटू. ओके, आणि जसं सचिननी सांगितलं तसं जास्तीत जास्त मॉक द्या, कमीत कमी सल्ले घ्या. हा हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जास्तीत जास्त द्या, एकाच माणसाकडे द्या, असं त्याचं सजेशन आहे वैभव. कारण जितकं तुम्ही डायव्हर्ट व्हाल, म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्ससाठी आपलं उत्तर बाहेर येतंय का योग्य वेळेला, आपण प्रश्न टॅकल करू शकतोय का, आपल्याला काय पाहिजे, ज्याची आपल्याला सराव करून घ्यायचा ते ठरवा डोक्यात की ह्यांच्याकडे मॉक का द्यायचा आहे, तर आपल्याला आपलं उत्तर बाहेर येते का बघायचं यासाठी. पण ज्या वेळेला समोरनं सजेशन येईल त्यावेळेला ते 10 वेळेला विचारा, आपापसात डिस्कस करा, तर ते घ्या. कारण सजेशन सगळ्यांना देणं कंपल्सरी असतं. तुम्हाला 10-15 मिनिटं दिले, तुम्हाला जर सजेशन नाही दिलं आणि त्याच्यावर काहीच नाही लिहिलं तर तुम्ही म्हणे काय मग घेते हे, काहीच द्याय नाही सजेशन. म्हणून काही अपरिहार्यपणे सजेशन्स देणे असतात, आपण ते एकदा प्रूफ करून घेतले पाहिजेत की हे खरंच आपल्याला लागू होते का.
आपला जो काही इंटरव्ह्यूचा सगळा बेस आहे तो ओरिजिनॅलिटीवर बिल्ड केला पाहिजे. तुम्ही जितकं खोटं बोलायचा प्रयत्न कराल, तुम्ही जितकं खोटं वागायचा प्रयत्न कराल, तुम्ही तितके अडचणीत येणार. उत्तरं चुकून पण 25 मार्क पडतात, कारण माणूस प्रामाणिक आहे, ते कळतं. बघितलं की कळतं, बोलण्यातनं कळतं की गाव खेड्यातला असला तरी माणूस चांगला आहे. बोलणं फारच एकदम सदाशिव पेठेतलंच असावं अशी काय आवश्यकता नाही. नसेल तर बरंच नळ बाणाचा का नळ नळाचा याचा संघर्ष करू नका. पुणे का पुणे तर पुणे, बरोबर ना. उगा अडचणीत यायचे मुद्दे कशाला नाही. एकदा पुणे आणि एकदा पुणे, मग कळतंय हे की मराठवाड्यातला आहे हा. तर चेष्टेचा भाग नाही. म्हणजे आपली भाषा हा आपल्या यशातला बॅरियर नाहीये, पण म्हणून काय शिवराळ भाषा वापरायची नाही, ती चौकटीतली असावी जरा जरा. नाहीतर काय होतं, कधी कधी आपण बसतानाच असं बसतोय, म्हणजे आता आमच्या समोर तर बसणारच तुम्ही, काय हरकत नाही, पण तिथं तसं ॲटिट्यूड चालत नाही. म्हणजे मी काही पोरं आहेत अशी मागच्या वर्षी की ज्यांना आधीच सांगितलं होतं तुला किती मार्क पडणार आहे, आणि बघा ना सुदैवाने त्याला तेवढेच पडलेत. मग ते नंतर शिव्या बी देत असेल मला, काय बी सांगते, हे कळून जाते रे, काय मटेरियल काय आहे हे. म्हणजे आता 19ला 1000 इंटरव्ह्यू घेतलेत मी, 20ला घेतले 1000. यांचे जवळपास सगळेच घेतले होते, 400-500 तरी घेतले असतील यांच्या बॅचचे. म्हणजे 2,500 पोरं तरी इंटरव्ह्यू जर मी PSIचे घेतले असतील समजा, तर आता एवढं तर कळत असेल ना मला. जसं तुम्ही एक्सपिरियन्स आहे तसं आता मी त्याच्यात थोडासा एक्सपिरियन्स झालो. ॲटिट्यूड असणं खूप चांगलं आहे, पण ते सकारात्मक असलं पाहिजे, ऊर्जादायी असलं पाहिजे. त्या माणसामध्ये बदल होऊ शकतो असं वाटलं पाहिजे. दरवाजा बंद करणारा ॲटिट्यूड म्हणजे एक माणूस असतो, तो भेटतो त्याला, आपण भेटतो त्याला भेटल्यानंतर वाटतं त्याला भारी पर्सनॅलिटी होतं, सवय बोल भेटून वाटल्यानंतर भारी ॲटिट्यूड भारी आहे. पण मग दुसरा असतो, त्याला म्हणतो आपण हे लई शहाण आहे, आपल्या भाषेत वेगळं म्हणतात त्याला, अजून एक शब्द आहे त्याच्या पुढं. हां बरोबर, पोरींना सांगत नाही मी आता हे. हां, तर पॅनलला आपल्याविषयी तसं नाही वाटलं पाहिजे. पॅनलच्या अंगावर जात असतात वय रे. हां आहे, आता मी नावं नाही सांगत, पोरं आहेत 20ला इंटरव्ह्यू फ्लॉप झाले त्यांचे, 21ला जमिनी आणावं लागले त्यांना सांगून. अरे गपला का, जा की नीट, 2 कमी पडू दे पण इज्जतीत जा. तू कुठं छाती काढून काहीतरी बोलायचं नाही, आमची भाषाच असली आहे. पुणे ग्रामीण जरा थोडंसं अडचणीत असते सारखं, ते आमची भाषाच असली आहे. अरे तुझी भाषा असली तर तू PSIच्या मुलाखतीला गेलाय, झाल्यावर वापर ही भाषा. पॅनलला तर वाटू दे की नम्र पोरग आहे, नम्रता दिसली पाहिजे आपल्यातली, आपलं पर्सनॅलिटी, ॲटिट्यूड, त्यासोबत नम्र आहे पोरग, हे ऐकू शकतं. कारण आपण हायरार्कीमध्ये अशा पोझिशनला असणार आहे की आपल्याकडं सामान्यातला सामान्य माणूस आपल्याला भेटणार आहे, त्याला आपल्याला भेटल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. एखादा क्रिमिनल भेटणार आहे, त्या क्रिमिनलला आपण ज्या वेळेला भेटू त्यावेळेला वाटलं पाहिजे साहेब लय बेकार आहे. आणि त्याच वेळेला अधिकारी भेटणार आहेत आपल्याला, त्या अधिकाऱ्यांना असं वाटलं पाहिजे की नम्र आहे, चांगलं आहे, चांगला कार्यकर्ता, चांगला काम करतो हा पोरगा. हे एवढं आपल्याला हँडल करावं लागतं, कारण आपण पहिले अधिकारी आहे ना हायरार्कीमध्ये. म्हणजे आपण जर प्रामाणिक राहिलो, आपण जर चांगलं काम केलं ना, तर बरेच लोकांची घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. कारण पहिल्यांदा जे काय मॅटर येतात चौकीत ते तुमच्या टेबलला येतात. तुम्ही काय पंचनामे करता, तुम्ही नेमकं सामोपचारानं सोडवायचा प्रयत्न करता का तुमचा हेकेखोरपणाच रेटता, लोकांना कोर्टाच्या पायऱ्या चढायला होता, तुम्ही ठरवणार आहे, तुम्ही लोक आहे ही सगळं. त्यामुळं आपलं पद, PSIचं पद हे खूप जबाबदारीचं आहे, ह्याचं कायम भान ठेवा. आणि ते जबाबदारीचं भान, ती नम्रता, तो सकारात्मकपणा, ती ऊर्जा, ज्याला सगळं मिळून ऑरा असं म्हणतो, तो ज्ञानासह जर आला तर मुलाखतीला 100% मार्क पडतात. 2020चे टॉपर सगळे 3 त्यातले माझ्याकडेच होते इंटरव्ह्यूला, 2021चे पण माझ्याकडेच होते इंटरव्ह्यूला. आणि त्यांना मी त्यांचे जे प्रोफाईल दिलेले आहे त्यांच्यावर लिहून दिलेले आहेत मी मार्क, की तुम्ही महाराष्ट्र टॉपर येणार. यांना पण मी दिलं होतं ते, पण पॅनल कळून जातात काही गोष्टी. त्यामुळे याच्यानंतर भेटू सकारात्मक पद्धतीने अजून, आणि आता काम सुरू करू. आता गप्पा फार झाल्या, आता कामाला सुरुवात करू. गुगल फॉर्म येईल, त्याच्या अनुषंगानं रोज 10 जणांना बोलवलं जाईल दुपारच्या वेळेमध्ये. त्या वेळेत तुम्ही या, आणि शक्यतो फोन केला ज्या दिवशी केला जाईल त्या दिवशी कृपया या. आता माझी तयारीच नाही झाली, तयारी झाल्यावर येतो. परत सांगतो, परत एकदा ऐका, 1 मिनिट थांबा. फोन आला रयतमधून
तर तुमचं हे उत्तर नकोय की माझी तयारी नाही झाली. तुला तयारी करायसाठीच बोलावलाय. तयारी झाल्यावर येतो. तर तयारी काय करायची हे जनरल डिस्कशन आहे आज. कारण ह्या गोष्टी प्रत्येकाला 1 to 1 सांगण्यापेक्षा प्रत्येकाला एवढाच वेळ जर अर्धा तास जर त्याला दिला की आपल्याला आता प्रोफाईलनुसार तयारी कशी करायची, तर त्यासाठी पहिले एक मॉक द्या, जनरल द्या. त्याच्यात मी जजमेंट करणार नाही तुमची कुणाचीही. आणि मग त्याच्यातून आपली दिशा ठरेल पुढची की आता पुढं कशाला जायचंय. त्यामुळे तुमची तयारी नसणार आहे हे मला निश्चित माहिती आहे. पण प्रेझेंटेबल यावं ही विनंती. फोन आला तर तो घ्यावा. साहेब लोक आहे कारण तुम्ही आता तर तो तुम्ही घ्याल आणि व्यवस्थित रिस्पॉन्ड कराल. खूप खूप धन्यवाद. आभाराचे भार मीच वाहतो सर आता. हां, तर या सेशनसाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि रयतने हा सेशन आयोजित केला त्याबद्दल रयत प्रबोधिनीचे तुमच्या वतीनेही धन्यवाद. आणि मॉकच्या बरोबरच जे इंडिव्हिज्युअल लेक्चर्स असतील डिग्री वाईज त्याच्याविषयी पण थोडंसं आपण सिरियस राहू. आपलं ठरलंय मागाशी ना डिग्री वाईज काम करायचं. ते गुगल फॉर्म ज्या वेळेला येईल त्याच्यातच ते भरा. म्हणजे ते एक्सेलला आम्हाला सॉर्ट आउट करणं सोपं होईल. तसं मग नंतर तुम्हाला ग्रुपला का तुमच्यापैकी कुणी तसे ग्रुप क्रिएट केलेत. मला काल परवा कोणतरी म्हणत होतं ग्रुप क्रिएट केलेत आम्ही डिग्री. राहू द्या करतो माझं. ओके चला, थँक्यू सो मच.